फेसबुक लाईव्ह झालंय मला वाटतं. हो सर. गुड आफ्टरनून सर. सर सावंत सर जॉईन झालेत. हॅलो. हो सर. हो हो एक मिनिट सर. सरांना पोस्ट करा बरं का. हो करतोय ना. हॅलो. जॉईन झाले का बघा? 5 मिनिटं आहेत अजून. नाही आता जॉईन झाले सगळे. हो. आणि तुमचं खेळलं का ब्लडचं? हो गेलं. तुम्ही जॉईन व्हा पहिले. हो. सरांना अनम्यूट करा. आपल्याकडनं केलेलं आहे दादा आपण सरांकडनं ठीक आहे. जातो. आई कुठे? कल्याणी मॅम. मीनल मॅम. मेसेजेसची सेटिंग करा ना, प्रायव्हेटली फक्त होस्टला येतील असे. ओके मॅम. स्टुडंट्स मेसेजेस टाकताय वेगवेगळे. मला वाटतं चॅट बॉक्स बंद करावा. ओके सर. येस सर. डन. चॅट बॉक्स एकदम फुल झाला. चॅट बॉक्स बंद करा प्लीज. येस सर. डन. येतो सारखा. चॅट बॉक्स बंद करा. चॅट बॉक्स फक्त होस्टला दिसेल असंच ठेवा. म्हणजे मुलं त्यांना क्लास चालू आहे असं वाटतं. असं त्याने काय टाकलं रोल नंबर मेक शुअर.
दादा सुरू करायचं आहे का? अजून हॅलो. गुड आफ्टरनून सर. एकच मिनिट हा मॅडम, एकच मिनिट, मॅडम 2 मिनिट थांबा. एकच मिनिट, मी आलोच. चालेल, आता सुरू करू आपण. करेल सर, चालू करा. येस सर, येस. सुरू करूया. हॅलो. येस येस. ओके, थँक्यू थँक्यू. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. नमस्कार. पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेचे 62वे पुष्प के वाघ युनिव्हर्सल स्कूल नाशिक आज गुंफत आहे. मी कोमल निकम आजच्या या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचे मनस्वी स्वागत करते. खरं तर जिथे ज्ञानाच्या प्रकाशाचं साम्राज्य असतं तिथे अज्ञानाच्या अहंकाराचं अस्तित्वच उरत नाही. उदात्त आचार विचारांचे अधिष्ठान लाभलेल्या आजच्या या विचारपीठावरील उपस्थित प्रमुख व्याख्याते माननीय श्री विवेक सावंत सर, के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमचे प्रेरणास्थान आदरणीय श्री बाळासाहेब वाघ, विश्वस्त माननीय श्री समीर दादा वाघ, विश्वस्त माननीय श्री होळकर दादा, माननीय श्री अशोकभाई मर्चंट, सचिव माननीय श्री प्राध्यापक के.एस. वंदी सर, तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे समन्वयक माननीय डॉक्टर भूषण कर्डिले सर व सर्व समन्वयक, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, तसेच उपस्थित शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, पालक व प्रिय विद्यार्थी या सर्वांचे मी मनोपूर्वक स्वागत करते. बोलीने चालीने निकोप शुद्ध, ज्ञानाने तेजस कधी न क्रुद्ध, मनाने निर्मळ प्रेमळ स्नेही, कर्तृत्व अफाट उदात्त ध्येयी. अतिथी म्हणून लाभलेले असे मान्यवर आपल्याला या कार्यक्रमात लाभले आहेत. त्यांचे स्वागत ई बुके देऊन करूयात. सर, तुम्ही या ई बुकेचा स्वीकार करावा अशी विनंती. धन्यवाद सर. पसरतो तेव्हा प्रकाश जेव्हा पेटते दिव्यातील वात. संस्थागीताने करूया कार्यक्रमाची सुरुवात. पुण्यतीरावर मंदिर सरस्वतीचे, गोदाईच्या पुण्यतीरावर मंदिर सरस्वतीचे. ज्ञानपीठ हे गुणवंतांचे, वैभव या मातीचे, वैभव या मातीचे. गोदाईच्या पुण्यतीरावर मंदिर सरस्वतीचे. ज्ञानपीठ हे गुणवंतांचे, वैभव या मातीचे, वैभव या मातीचे. साक्षर व्हावा समाज सारा, ध्येय मनाशी जपले. कर्मवीरांनी पाहिलेले स्वप्न इथे उलगडले. कर्मवीरांनी पाहिलेले स्वप्न इथे उलगडले.
दिशा दिशातून वाहू लागले वारे चैतन्याचे ज्ञानपीठ हे गुणवंतांचे वैभव या मातीचे वैभव या मातीचे क्रांतीने हे घडले जीवन उपेक्षितांचे संस्कारांचे न्यायाचे अन शिक्षण समृद्धीचे संस्कारांचे न्यायाचे अन शिक्षण समृद्धीचे नवयुग आले विज्ञानाचे आश्वासक तंत्राचे ज्ञानपीठ हे गुणवंतांचे वैभव या मातीचे वैभव या मातीचे अज्ञानाच्या अंधारावर ज्ञान किरण लखलखले लाख उमलले अंकुर येथे कृषी मंदिरामधले लाख उमलले अंकुर येथे कृषी मंदिरामधले नभ अवतरले माती मधुनी झगमग नक्षत्रांचे ज्ञानपीठ हे गुणवंतांचे वैभव या मातीचे वैभव या मातीचे गोदाईच्या पुण्यतीरावर मंदिर सरस्वतीचे गोदाईच्या पुण्यतीरावर मंदिर सरस्वतीचे ज्ञानपीठ हे गुणवंतांचे वैभव या मातीचे वैभव या मातीचे गोदाईच्या पुण्यतीरावर मंदिर सरस्वतीचे ज्ञानपीठ हे गुणवंतांचे वैभव या मातीचे वैभव या मातीचे तुमचा माईक म्यूट आहे मॅडम. धन्यवाद. आजच्या या आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक के वाघ युनिव्हर्सल स्कूलच्या प्राचार्य सौ चित्रा नरवडे मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद कोमल. नमस्कार. खरं शिक्षण असं असतं जे जगण्याची उमेद देतं, पुन्हा पुन्हा पडून सुद्धा उभं राहायला शिकवतं. खरं शिक्षण असं असतं जे घेणाऱ्या मनोवृत्तीला बदलतं, एक दिवस हळूच अलगद घेणाऱ्याला देणारं करतं. याच मनोवृत्तीतून प्रेरित होऊन कर्मवीर व्याख्यानमालेचे 62वे पुष्प आज गुंफण्यात येत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख व्याख्याते ज्ञानसूर्य माननीय श्री विवेक सावंत सर, के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमचे प्रेरणास्थान आदरणीय बाळासाहेब वाघ उर्फ भाऊ, विश्वस्त मान्य श्री समीर दादा वाघ, विश्वस्त मान्य श्री होळकर दादा, मान्य श्री अशोक भाई मर्चंट, सचिव मान्य श्री प्राध्यापक के.एस. बंदी सर, तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे समन्वयक मान्य डॉक्टर भूषण कर्डिले सर, इतर सर्व समन्वयक, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी या सर्वांचे मी के वाघ युनिव्हर्सल स्कूल तर्फे स्वागत करते. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणारे म्हणजे शिक्षण या व्याख्येनुसार कैलासवासी कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी सामाजिक भान आणि काळाची गरज ओळखून अतिशय परिश्रम घेऊन विद्यादानाचे कार्य हाती घेतले आणि समाजाचा कायापालट करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ लागले. हे कार्य आजही अविरत चालू असण्याचे कारण म्हणजे त्यांनी खोलवर रुजवलेले संस्कार हेच आहे. ह्याच संस्कारांमुळे संस्थेचे नुकतेच सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण झाले आहे. संस्थेने ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरू केलेल्या शाळांपासून ते अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या क्षितिजावर गुणवत्तेने परिपूर्ण संस्था असा नावलौकिक मिळवला आहे. जनतेला न्याय, शिक्षण आणि आर्थिक संरक्षण मिळावे या उद्दिष्टाने पारंपरिक शिक्षणाबरोबर ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, शिक्षणशास्त्र, परिचारिका इत्यादी शिक्षणाची सुविधाही उपलब्ध केलेली आहे. तसेच
कृषी विज्ञान क्षेत्रात विविध 6 महाविद्यालयांचा प्रारंभ करून महाराष्ट्रातील सर्वात मोठी कृषी शिक्षण प्रदान करणारी संस्था म्हणूनही नावारूपास आलेली आहे. सध्या संस्थेद्वारे विविध इंग्रजी माध्यमांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, कृषी शिक्षण महाविद्यालय अशी एकूण 32 शाळा व महाविद्यालय कार्यान्वित असून साधारण 21,000 विद्यार्थी व 1,800 कर्मचारी संस्थेत कार्यरत आहेत. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन कैलासवासी कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या पावलावर पाऊल ठेवून अहोरात्र झटणारे आदरणीय बाळासाहेब वाघ अर्थात भाऊ, ज्यांचा माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्मधुरंधर या पुरस्काराने सन्मान केला. अशा या विशाल नेतृत्वाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी जसे माननीय कुमार केतकर, माननीय विनायक सहस्त्रबुद्धे, माननीय मनोहर जोशी, माननीय रवी परांजपे, माननीय डॉक्टर शंकर अभ्यंकर, माननीय नरेंद्र दाभोळकर यांनी संस्थेस भेट दिली. तसेच माननीय सौ नीला सत्यनारायण, माननीय अविनाश धर्माधिकारी, माननीय उत्तम कांबळे, माननीय अच्युत गोडबोले, माननीय संजय गुलाने, माननीय श्री राजीव तांबे व माननीय श्री आनंद नाडकर्णी यांसारख्या अनेक वक्त्यांनी विविध कार्यक्रमातून मार्गदर्शनही केले. आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी ज्ञानपंढरीचे वारकरी माननीय श्री विवेक सावंत सर यांच्या व्याख्यानाच्या उपस्थित सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. आनंदी शिक्षणाचे हाती घेऊन पंथी या कोवळ्या मनाच्या पेटवू ज्ञानज्योती, या कोवळ्या मनाच्या पेटवू ज्ञानज्योती. आपल्या कार्यातून अशीच संवेदना सर्वांमध्ये रुजविणारे कर्मवीर कैलासवासी काकासाहेब वाघ यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी पुढील सूत्रे सौ कोमल निकम यांच्याकडे सुपुत्र करते व माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद मॅडम. साहित्य कलेपासून निस्वार्थ समाजसेवेपर्यंत आणि विज्ञान तंत्रज्ञानापासून ते सुसंस्कृत राजकारणापर्यंत समाजातील विविध क्षेत्रात पाय रोवून कार्य करणारे के वाघ स्कूल्स व ज्युनियर कॉलेजेसचे समन्वयक आणि के वाघ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर श्री भूषण कर्डिले सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री विवेक सावंत सर यांचा परिचय करून द्यावा. आजच्या या कर्मवीर व्याख्यानमालेतील हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विवेक सावंत सर. विवेक सावंत सरांचा परिचय करून देण्याची जबाबदारी ज्या वेळेला माझ्यावर येते त्यावेळेला माझ्या पुढे एक प्रश्न नेहमीच उभा राहतो की एका महात्म्याचा परिचय एका अल्पात्म्याने कसा करून द्यावा. कारण महात्मा वर्णन करताना त्या महात्म्याचं वर्णन करत असताना अल्पात्मा त्या महात्म्याचं वर्णन कसं करू शकतो असा प्रश्न ज्या वेळेला माझ्या मनात निर्माण होतो त्यावेळेला मला असं वाटायला लागतं की एक ना एक दिवस आपणही असे प्रयत्न करून कशी वाटचाल करता येईल याच्या दृष्टीने आपल्यासाठी समोर जो काही धडा आहे तो धडा विवेक सावंत सरांच्या रूपानं आज सावंत सर आपल्याला कर्मवीर व्याख्यानमालेचं पुष्प गुंफण्यासाठी आहे आणि आज त्यांचा विषय आहे बदलत्या जगाला समजून घेताना. मला सांगायचं आहे की सावंत सरांबद्दल एक सार्थ अभिमान आमच्या भाऊंना समीर दादांना निश्चित आहे आणि तो सार्थ अभिमान आम्हा तमाम नाशिककरांना सुद्धा आहे. का आम्हा तमाम नाशिककरांना सार्थ अभिमान आहे? कारण विवेक सावंत सर हे आमचे नाशिकचे सुपुत्र आहेत आणि नाशिकमध्ये जन्माला येऊन आज जगाच्या पाठीवर आपला नावाचा डंका गाजवणारे हे व्यक्तिमत्व आज आमच्या नाशिकचं आहे याचा निश्चितच अभिमान आम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि अशा अभिमान असलेल्या व्यक्तिमत्वाकडून आज आपल्याला जर दोन काही शब्द ऐकायला मिळणार असतील तर मला असं वाटतं की आपण धन्य धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. आज हा विषय घेऊन ज्यावेळेस सावंत सर आपल्या पुढे येत आहेत त्यावेळेस सावंत सर बदलत्या जगाला समजून घेताना म्हणत असताना सावंत सरांना फिजिक्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये केलं. भौतिक शास्त्राचा हा विद्यार्थी ज्या वेळेला अल्बर्ट आईन्स्टाईन सारखा मनुष्य जसा प्रयत्नरत आहे आणि अल्बर्ट आईन्स्टाईनच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की अल्बर्ट आईन्स्टाईन इतके जमिनीवर होते की ते ज्या वेळेला काम आटोपून ज्या वेळेला आपल्या घरी जात होते त्यावेळेला ते एका सिटी बसच्या स्टॉपवर उभे होते आणि त्यांना एक विद्यार्थी भेटला आणि त्या विद्यार्थ्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात आणि काय करता आहात आणि कशासाठी आणि तुमचा हा त्यांनी एकच सांगितलं की माझी जी ओळख आहे ती माझी ओळख ज्ञानाची ओळख आहे आणि ज्ञानाची सेवा करणारा मी ज्ञानवर्ती आहे, मला बाकी ओळख नको आहे. तर अशा ह्या आईन्स्टाईनची उपमा ज्यांना देता येईल अशा पद्धतीचं सातत्यानं संशोधन करणारं व्यक्तिमत्व. कारण मला एक खूप महत्वाची गोष्ट अशी वाटते की
आज आमचा हा नाशिकचा सुपुत्र असलेलं व्यक्तिमत्व जे आहे, या माणसानं आज जगामध्ये भरारी घेऊन जगाला गवसणी घालण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. आणि ही जगाला गवसणी घालणारा रत्न भाऊंनी आम्हासाठी मार्गदर्शक म्हणून शोधून आणलाय. ही भाऊंना आमच्यासाठी केलेली फार मोठी तजवीज आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आज व्यक्तिमत्व असलेलं जे काही मोठा व्यक्तिमत्व असलेलं सावंत सर आहे, त्या सावंत सरांच्या बाबतीमध्ये तर मी खूप सारा असा परिचय देताना सांगेन की सर ज्ञानव्रती आहेत. ज्ञानव्रती असणं इतकं सोपं नाहीये. शिक्षणाचं असिधारा व्रत ज्या माणसानं स्वीकारलेलं आहे, असा हा मनुष्य समाज शिक्षक आहे, लोकशिक्षक आहे. आणि लोकशिक्षक आतापर्यंत अनेक लोकांना सुजान करण्याचं काम सातत्याने करतोय आणि प्रकाशाच्या पलीकडे जाऊन अंधारात राहून करण्याचं काम करतोय. हे सगळ्यात महत्वाची ओळख म्हणून मला सांगायला खूप अभिमान वाटतो. कारण मी पाहिलं आत्ताच 12 मार्च 2021 मुंबईच्या यशवंतराव चव्हाण याच्यामध्ये सरांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार देण्यात आला 108व्या जयंती निमित्त. त्यावेळेला सावंत सर त्या ठिकाणी याच्यावर विचारपीठावर होते. त्या व्यासपीठावर असलेले सावंत सर पुरस्कार घ्यायला जातानाही त्या ठिकाणी अत्यंत साधेपणाने होते. इतक्या साधेपणानं होते की एवढ्या मोठ्या पुरस्कारानं गौरवलेल्या माणसाचे पाय जमिनीवर असणं हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. नाही तर माणसाला एकदा पुरस्कार मिळायला लागले की माणूस हवेमध्ये जातो आणि जमिनीचा असलेला संबंध विसरतो. तो जाणीवपूर्वक सरांनी जोपासलाय हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं. त्या दिवशीच्या त्या पुरस्काराच्या संदर्भात सरांनी जे भाषण केलं पुरस्काराला उत्तर देताना, त्यासाठी वाटतं सर मला असं वाटतं की पुरस्काराने माणसं मोठी होतात. असं म्हटलं जातं की माणसं पुरस्काराने मोठी होतात, पण तुमच्यासारख्या माणसांनी अनेक संस्थांचे पुरस्कार स्वीकारून त्या संस्थांना मोठं केलंय, याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण एखाद्या व्यक्तिमत्वाचा शोध घेऊन त्या दिवशी मी ते फेसबुक लाईव्ह बघत होतो, लोकांनी आखलं होतं यथार्थ निवड, सार्थ निवड, योग्य निवड. अशा फेसबुक लाईव्हला त्या ठिकाणी कमिटमेंट किंवा कॉम्प्लिमेंट्स येत होत्या आणि त्या कॉम्प्लिमेंट्स त्या ठिकाणी येत असताना असा ऊर भरून येत होता की एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा आज एवढा मोठा गौरव त्या ठिकाणी होतोय. सर आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले. आपल्याला सातत्याने नियमित लेखन आणि व्याख्यानाचं काम तर सुरूच आहे. अनेक पुरस्कार आपण प्राप्त केले. ज्ञानसूर्य पुरस्कार असू दे, निनाद पुरस्कार असू दे, रोटरीचे पुरस्कार असू देत, यशोकीर्ती पुरस्कार, राजीव गांधी संगणक सारथी पुरस्कार, IT आयकॉन पुरस्कार, डॉक्टर अण्णासाहेब शिंदेचा स्मरणार्थ पुरस्कार, त्यानंतर मॅक्सवेल अवॉर्ड, नील बसंत पुरस्कार, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार आणि वर्ल्ड टेक्नॉलॉजी नेटवर्क पुरस्कारासाठी सुद्धा आपलं नामांकन त्या ठिकाणी होतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. सावंत सरांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर सावंत सर आणि संगणक हे अविभाज्य नातं आहे. सावंत सर आणि संगणक इतकं अविभाज्य नातं आहे की ज्या वेळेला हा भारत राजीव गांधींच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेला संगणकासाठी चाचपडत होता, त्यावेळेस चाचपडत असताना डॉक्टर विजय भटकरांच्या खांद्याला खांदा लावून परम संगणक त्या ठिकाणी विकसित करण्याचं काम जर सीडॅक मध्ये कोणी केलं असेल तर ते आदरणीय विवेक सावंत सर. परम संगणकाची भेट त्या भारताला देणारं व्यक्तिमत्व म्हणजे विवेक सावंत सर आहे. त्या सीडॅक मध्ये इतकं मोलाचं काम सरांनी केलं, त्याच्यामध्ये एवढं काम करून त्या ठिकाणी परम संगणकाची निर्मिती केली. पण कुठेही त्या ठिकाणी परम संगणकाच्या निर्मितीत असताना सुद्धा त्या निर्मितीचा परम आनंद भोगला, पण त्या निर्मितीचा त्या ठिकाणी प्रकाशित करून किंवा प्रचार करून त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ साधला नाही. हे एवढं मोठं वेगळं त्याग करणारं व्यक्तिमत्व आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. MKCL ला सर मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून होते. MKCL म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. या महामंडळाचा व्याप सरांनी इतका वाढवला की हे महामंडळ फक्त भारतात राहिलं नाही, ते महामंडळ जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी गेलं. आणि जगाच्या पाठीवर हे सगळ्या ठिकाणी महामंडळ गेल्यानंतर आज 5000हून जास्त संस्थांचं केंद्रांचं जाळं या MKCL अध्ययन केंद्राचं त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या MKCLच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संगणक शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणारं व्यक्तिमत्व म्हणजे विवेक सावंत सर आहे. खूप स्वप्न पाहिली गेली. ज्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळेस टेक्नॉलॉजी पुढे जावी आणि सॅम पित्रोडाचं नाव येत होतं. त्या सॅम पित्रोडाच्या तोडीचं काम करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल, सीडॅकच्या माध्यमातून असेल, MKCLच्या माध्यमातून असेल, ते आपले सावंत सर होते. आणि या सावंत सरांनी ते काम त्या ठिकाणी उभं केलं. सावंत सर फक्त संगणकात रमले नाही, तर आमच्या भाऊंनी सरांना नेहमीच एक म्हटलंय की सावंत सर व्होरॅशियस रीडर आहे आणि ते सातत्याने वाचत असतात. सावंत सरांना कुठला विषय अगम्य आहे फार महत्वाची गोष्ट आहे.
सर भौतिकशास्त्राच्या आहे. मला तर असं वाटत होतं की सरांची ताकद आहे विश्वाला समजून घेताना, पण सर आमची ताकद नाही अजून विश्वाला समजून घेताना. म्हणून आम्ही म्हटलं की जगाला बदलल त्या जगाला समजून घेताना या बाबतीत आपण बोलूया. कारण विश्वावर ताकद ठेवणार आहे आणि विश्वाची सगळी इत्थंभूत माहिती असणार आहे आणि विश्वात काय बदल येऊ घातलेत याचा खरोखरीचा जाणकार असलेला मनुष्य जर कोणी असेल तर विवेक सावंत सर आहे. आजपासून 30 वर्षानंतर, आजपासून 50 वर्षानंतर हे जग कुठं असणार आहे याचा जर विचार कोणी मांडत असेल तर ते विवेक सावंत सर मांडतायत. हा महत्वाचा भाग आहे. येणाऱ्या परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे. ज्या वेळेला मी 10वी 12वीला होतो 84-86 साली, त्यावेळेस माझ्या वडिलांपासून मी सगळ्यांची व्याख्यानं ऐकत होतो 21व्या शतकात जाताना. पण 21व्या शतकात गेल्यानंतर 21व्या शतकातून 22व्या शतकाकडे जाताना दररोज नवनवी शतकं येत चालली आणि ह्या नव्या शतकांची सेंचुरी मारण्याचं काम आणि त्यावर प्रभुत्व मिळवण्याचं काम, त्याला समजून घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महाराष्ट्रामध्ये निर्विवाद एकमेव व्यक्तिमत्व त्या ठिकाणी पुढे येतं ते म्हणजे सावंत सरांचंच नाव त्यामध्ये पुढे येतं. आणि म्हणून सरांनी भारत सरकारच्या सुद्धा IT-च्या टास्क फोर्सचा सुद्धा त्या ठिकाणी रस्ते विकास, रस्ते बांधणी, निर्मिती अशा सगळ्याच प्रोग्राम मध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये स्वतः सक्रिय सदस्यत्व दिलं आणि त्या व्यवस्थापनाच्या वर राहून त्यांच्या ध्येय धोरणांना दिशा दाखवण्याचं काम सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलं. अनेक विद्यापीठांच्या अभ्यास मंडळांवर सरांच्या नेमणुका झाल्या आणि अनेक विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर जेव्हा नेमणुका होतात तर मला असं वाटतं की त्या विद्यापीठाला दिशा देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी सरांनी केलं. सर महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सुद्धा माजी संचालक होते. नुसतं याच गोष्टी महत्वाच्या नाही तर मला असं वाटतं की सर म्हणजे ज्ञानपंढरीचे वारकरी आहे आणि सरांची ज्ञानपंढरीची वारकरी असतानाची अवस्था दररोजच आषाढी एकादशी सारखी आहे. आषाढी, माघी आणि कार्तिकी एकादशी या सातत्याने सरांच्या आहेत. ज्ञानरूपी विठ्ठलाला भेटण्याचा ध्यास घेतलेलं व्यक्तिमत्व, ज्ञानरूपी विठ्ठलाला भेटण्याचं ध्यास घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सावंत सर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सरांनी आणि सरांचं व्यक्तिमत्व जर म्हटलं तर सर ज्ञानव्रती आहे. हे असिधारा व्रत त्यांनी स्वीकारला. सर नुसते ज्ञानव्रती नाही तर माझ्या दृष्टीने सर ज्ञानसूर्य आहेत, ज्ञानयोगी आहेत आणि नुसतेच ज्ञानयोगी नाही तर आदर्शवाद व्यवहारात आणून त्याला व्यवहाराची जोड देऊन आदर्शाला व्यवहारात उतरवणारा तत्वचिंतक आहे. नुसता तत्वचिंतक नाही तर महात्मा गांधींच्या भाषेत सांगायचं झालं तर ते तत्वज्ञान जगणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून सर जरी आज एवढ्या मोठ्या पदावर जरी जाऊन पोहोचले असतील तरी शाळांमधल्या मुलांना कसं शिकवावं याचे अनेक प्रयोग सरांनी त्या ठिकाणी करून पाहिले आणि ते प्रयोग महाराष्ट्राला ललामूट ठरणारे प्रयोग आहे की लर्निंग बाय डुईंग कसं असावं, त्यानंतर मास्टरी लर्निंग कसं करावं, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग कसं करावं या बाबतीमध्ये सरांचं नुसतंच वाचन नाही तर त्याचे प्रयोग करून ते सप्रमाण सिद्ध करण्याचं काम सुद्धा सरांनी केलं. आणि ही ज्ञाननिष्ठा जी सरांची आहे ही ज्ञाननिष्ठा इतकी मोठी आहे. या ज्ञाननिष्ठेच्या पुढे आज मला असं वाटतं की या ज्ञानाचा हा जो अखंड ओघ आहे तो ज्ञानाचा अखंड ओघ आपल्याला त्याच्यामध्ये डुंबायला मिळावं आणि त्या ज्ञानाच्या ओघामध्ये आपण वाहत राहावं, डुंबत राहावं आणि त्यातून बदलणाऱ्या जगाला समजून घ्यावं आणि या महामानवाकडून आपल्याला बदलतं जग समजून आपल्याही पुढच्या वाटचालीची दिशा आपल्याला ठरवायला संधी मिळावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी के वाघ शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या कर्मवीर व्याख्यानमालेमध्ये पुष्प गुंफण्यासाठी व्याख्यान देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊ ही संधी आपण सातत्याने उपलब्ध करून दिली. भाऊ ही संधी फक्त आपण कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली नाही तर महाराष्ट्रातल्या तसंच नाही तर नाशिक मधला समाज आणि या समाजाला सुद्धा नवीन विचार शिकायला मिळावेत, ऐकायला मिळावेत ही भूमिका घेऊन आपण सातत्याने हे प्रयोग केले. आपल्याच पावलावर पाऊल ठेवून समीर दादांनी सुद्धा हाच कार्यक्रम पुढे सुरू ठेवला आणि त्यामुळं ज्ञानाची ही भूमी नाशिक ही पुण्यभूमी आहे. त्या पुण्यभूमीला ज्ञानभूमी बनवण्याचं काम आपण जे करतात त्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आजचे हे पुष्प त्या ठिकाणी गुंफत आहेत. मी विवेक सावंत सरांना विनंती करतो की त्यांनी हे पुष्प गुंफावं आणि आम्हाला हे बदलतं जग जे आहे जे तुम्ही नेहमीच अगदी सोप्या शब्दात करून सांगतात ते सोप्या शब्दात आम्हाला ऐकायला मिळावं आणि तो आनंद, त्या आनंद यात्रेचे आम्ही सुद्धा वारकरी व्हावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. नमस्कार आदरणीय भाऊ, माननीय श्री समीर दादा, त्याचप्रमाणे आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले के वाघ शिक्षण संस्थेचे सर्व विश्वस्त, सर्व ज्येष्ठ नागरिक,
मुख्याध्यापिका श्रीमती चित्राताई, ज्यांच्या खास आग्रहास्तव मी आज आपल्यासमोर हे विचार मांडणार आहे, ते माझे मित्र आणि शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य कर्डिले. इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद आणि पालक आणि मित्र हो, प्रथमतः आज या महत्त्वाच्या विषयासंबंधी मला के वाघ शिक्षण संस्थेने इथे निमंत्रित केलं, हा मी माझा एक सन्मान समजतो. आणि मला या विषयावर मांडणी करण्याची जी संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. भाऊ नेहमीच मला निरनिराळ्या व्याख्यानांना मी यावं अशी विनंती करत असतात, आणि जेव्हा जेव्हा मला शक्य होतं त्यावेळेला मी भाऊंच्या विनंतीचा नेहमीच आदर करत आलेलो आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ आणि त्यानंतर भाऊ यांचं कार्य हे नाशिक शहराला आणि एकंदर नाशिक जिल्ह्यातल्या सहकार आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांना एक विलक्षण झळाळी प्राप्त करून देणार आहे. आणि त्यामुळे भाऊंनी बोलवल्यानंतर नेहमीच मला या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी खूप उत्साह असतो. आज हा जो विषय आपण चर्चेला घेतो आहोत तो बदलत्या जगाचा अर्थ समजून घेताना किंवा बदलत्या जगाचं स्वरूप समजून घेताना, तर ते जग आधी बदलतं कसं आहे ते आपण थोडंसं बघणार आहोत, आणि ते बघता बघता त्याचा आपण अर्थ समजून घेणार आहोत. या बदलत्या जगाचा एवढा विचार करण्याची काय बरं गरज आहे असं कोणीही म्हणेल, कारण सगळं तर ठीक चाललंच आहे, मग हे समजून कशाला घ्यायचं. तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की पूर्वी काही जग बदलत नव्हतं का, आताच थोडी बदलायला लागले. पण एक विलक्षण महत्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या 20 वर्षांपासून जग ज्या वेगाने बदलतंय त्या वेगाने जग यापूर्वी कधीही बदलत नव्हतं. तो जो विलक्षण वेग आहे, तो वेग हाच त्याचा एक सर्वात महत्वाचं त्याचं व्यवच्छेदक असं वैशिष्ट्य आहे. आणि त्या वेगाबरोबर जुळवून घेणं, याच्यासाठी ते बदलतं जग कसं आहे ते समजून घेण्याची गरज आहे, त्यातले बदल कसे होत आहेत ते समजून घेण्याची गरज आहे. आता आजचा जर सर्वात महत्वाचा जो बदल घडतो आहे तो जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक सर्वात महत्वाचा बदल झाला, आणि तो म्हणजे कोरोना आला. आणि आपल्याला कधीच वाटलं नव्हतं की आपली शाळा ही आता एका वेगळ्या पद्धतीने भरवावी लागेल. कोविड-19चा प्रादुर्भाव ह्याने जग आमूलाग्र बदलून टाकलं. आता हा जर बदल आपल्याला समजून घ्यायचा असेल आणि त्याचे संभाव्य असे परिणाम समजून घ्यायचे असतील तर आपण प्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की आपली जी जीवनशैली आहे ती इतकी वेगाने बदलत गेली की त्यामुळे आपण जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचे अधिवास हे नष्ट करत गेलो, आणि जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरातले जे विषाणू आहेत ते मानवामध्ये ट्रान्सफर झाले, आणि त्याच्यानी एवढा हलकल्लोळ निर्माण झाला, आणि साथीचं एक महामारीचं एक काळखंड हा पृथ्वीवर तयार झाला. सगळ्या जगाला त्यांनी व्यापून टाकलं. आता हे जर जग यांनी व्यापून टाकलेलं समजून घ्यायचं असेल तर एक महत्वाची गोष्ट काय आहे, अशा साथी पूर्वी पण आल्या होत्या, पण या साथीचं वैशिष्ट्य काय, तर 1918 साली ज्यावेळेला प्रथम अशा प्रकारची साथ आली 100 वर्षापूर्वी, कोट्यावधी लोक त्याच्यातले त्याच्यामध्ये मृत झाले,
आणि त्यावेळेचं वैशिष्ट्य असं होतं की लोकांना कळतच नव्हतं की हे सगळं कशामुळे होतंय. आजच्या साथीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला गेल्या डिसेंबरमध्ये वुहानमध्ये हा व्हायरस आला, त्याच्यानंतर 10 दिवसाच्या आत त्याचा जिनोम तयार होता. म्हणजे हा रोग कशाने होतोय हे सगळ्या जगाला कळलेलं होतं. हे हे त्या बदलाचं स्वरूप आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यातला जो ज्ञानाचा अंश आहे तो किती विलक्षण बदललेला आहे हे आपल्या तातडीने लक्षात आलं असेल. आता दुसरा जो बदल आपल्या समोर येतो आहे तो काय आहे, तर आपल्या समोर येणारा दुसरा बदल म्हणजे हवामानातला बदल. हवामानामध्ये ज्या प्रकारचा लक्षणीय बदल घडतो आहे तर तो सुद्धा आपण कधीच यापूर्वी विचार केला नव्हता. आणि त्याचाही प्रश्न हा आपल्याला हे जग समजून घेताना महत्वाचा आहे की इतके हानिकारक बदल आणि कार्बन डायऑक्साईडचं एवढं प्रचंड प्रमाण या पृथ्वीवर हे पहिल्यांदा निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यातून जगाची तापमान वाढ होते. 1.5 सेल्सिअसनी तापमान वाढलं. आणि इतकंच नाही तर आता आपल्या अरबी समुद्राचं तापमान वाढायला लागलं. आपल्याला हे कधीच पूर्वी माहिती नव्हतं. अरबी समुद्र शांत आहे, थंड आहे आणि त्यामुळे आपल्या कोकण किनारपट्टीवर कधी एवढी वादळं येत नव्हती. गेल्या काही वर्षांपासून मोठमोठी वादळं, चक्रीवादळं यायला सुरुवात झाली. कसं जग आपल्या भोवती बदलतंय हे आपण शिक्षक म्हणून जर समजून घेतलं नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये याचा समावेश आपल्याला करता येणार नाही. आणि अशा बदलत्या जगाला यशस्वीपणे तोंड देणारी, त्यामध्ये आपल्या देशाचं नेतृत्व करणारी अशी पिढी आपण निर्माण करू शकणार नाही. त्याच्यामुळे हे जे हवामानातले बदल आहेत, पराकोटीचे बदल आहेत, अतिशय वेगाने घडणारे बदल आहेत आणि अनपेक्षितरित्या बदलणं, प्रचंड हानी घडवून आणणारे बदल आहेत. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर आपल्या जगामध्ये सातत्याने येणारे दुष्काळ, अवर्षण, नंतर जगामध्ये होणारं वाळवंटीकरण, दुसऱ्या बाजूला अतिवृष्टी, पूर, महापूर, गारपीट, नंतर त्याचबरोबर अवकाळी पाऊस, चक्रीवादळं, उष्णतेच्या लाटा, जंगलातले वणवे, टोळधाडी, पिकांवरच्या किडींचा प्रादुर्भाव, विषाणूजन्य रोगांच्या साथी, महामारी, त्याचबरोबर जीवघेणे प्रदूषण, हे इतके निरनिराळे गंभीर दुष्परिणाम त्या हवामान बदलातून निर्माण होतात. म्हणजे हवामान बदलासंबंधी जर आपण व्यवस्थित शिक्षण क्रमामध्ये बदल केले नाहीत तर ते जग जे बदलत आहे ते मुलांना समजणार नाही आणि त्या जगावर त्यांना नियंत्रण मिळवता येणार नाही. त्या जगामध्ये त्यांना नेतृत्व करता येणार नाही. इतकंच नव्हे तर टिकूनच राहता येणार नाही. आणि त्याच्यामुळे शिक्षणाचं जे अनन्यसाधारण महत्व आहे ते आता इट इज अ की टू सर्व्हायव्हल असं महत्व आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की की टू सर्व्हायव्हल याला लिटरसी असं म्हणतात. लिटरसी याचा अर्थ काय तर सर्व्हायव्हल मेकॅनिझम. शिक्षणाच्या क्षेत्रातल्या लोकांना हा शब्द माहिती पाहिजे. लिटरसी म्हणजे फक्त अक्षर ओळख किंवा अंकांची ओळख नाही, तो त्याचा अतिशय संकुचित आणि मर्यादित अर्थ आहे. लिटरसी म्हणजे सर्व्हायव्हल, ज्याच्यातून होतं ते ज्ञान. आता सर्व्हायव्हल कशातून होणार आहे तर हे सगळं ज्ञान मिळाल्यानंतर आपल्याला सर्व्हाइव्ह होता येणार. खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांचा पराकोटीचा ऱ्हास हा एक बदलत्या जगाचं स्वरूप आहे. इतका ऱ्हास की त्याच्यामुळे जीविताची हानी, जैवविविधतेचा ऱ्हास. आता इतक्या जीवजातींचा विनाश होतोय आणि त्यातून मानव जातीचाच विनाश होण्याची शक्यता निर्माण झाली. एका बाजूला ज्यावेळेला या आपत्ती येतात त्यावेळेला त्या काही संधी घेऊन येतात आणि त्या संधी काय आहेत ते मुलांना शिकवणं हा शिक्षणाचा सर्वात महत्वाचा मध्यवर्ती असा आशय असतो त्या काळातल्या शिक्षकांचा. जर या सगळ्या जीवजाती टिकल्या
तरच त्या पिरॅमिडच्या वरती बसलेली आमची मनुष्य जात टिकू शकते, नाहीतर नाही. तुमच्या आणि माझ्या शरीरात सुद्धा लक्षावधी बॅक्टेरिया असतात म्हणून आपण जिवंत राहतो, नाहीतर आपलं अन्न पचण्यापासून अनेक अडचणी येतील. त्यामुळे जीवजातींची हानी, जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणीय आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास हे फार मोठं संकट आपल्या समोर उभं आहे. आपण दुसरी एक महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे की त्याच्यामुळे आपला जास्त वेळ ह्या आपत्ती निवारणामध्ये, जीवनमानाची सुधारणा कशी घडवून आणायची त्याच्यामध्ये, आणि पर्यावरणाशी संतुलित, पर्यावरणाशी सुसंगत असं जीवनाचं परिवर्तन कसं घडवायचं ह्याच्यामध्ये आपल्याला व्यतीत करावं लागणार. म्हणजे रिलीफ, रिफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री आता जगाची असणार आहे. की तुम्ही तुमचं आपत्तीपासून निवारण कसं करा, मग त्या आपत्तीतून बाहेर येऊन तुम्ही जीवनमानामध्ये सुधारणा कशी करा, आणि मग त्याच्यातून एक पर्यावरणाशी मैत्री असलेलं नवीन जीवन कसं शोधून काढायचं, त्या परिवर्तनाकडे जा. अशी आता ही बदलतं जग जे आपल्या दार ठोठावत आहे ते आपल्याला काय सांगताय बरं, काय ऐकू येतं, तर ते हे 3 गोष्टी सांगताय आपल्याला. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण जर सगळीकडे बघितलं तर सध्याचे कोरोनाचा काळ सोडून द्या, आपण जी दुकानं उघडी असली की आपण जर बघितलं तर सगळीकडे माल खचाखच भरलेला आहे. अनेक लक्षावधी निरनिराळी उत्पादन आहेत, प्रॉडक्ट्स आहेत आणि सर्व्हिसेस आहेत, आणि इतक्या गोष्टी त्या दुकानांमध्ये भरलेल्या आहेत की त्या घ्यायला तेवढे गिराईक नाही आहेत, पण दुकानांमध्ये वस्तूंचा खचाखच भरलेला आहे. आता याचा परिणाम काय होतो, तर उत्पादन वाढते, पण कुठलंही उत्पादन ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला त्याच्याबरोबर 3 गोष्टी घडतात. एक गोष्ट म्हणजे त्याच्यातून ज्याचा काहीच उपयोग करता येणार नाही अशा प्रकारचा घन कचरा निर्माण होतो. ही एक गोष्ट. पृथ्वीवर कचऱ्याचे एवढे मोठे मोठे ढीग साठलेत. मी लॉस एंजेलिसला गेलो होतो, तर लॉस एंजेलिस मधला कचऱ्यांचा जो ढीग आहे तर त्याच्यावर रोबो काम करून ते कचरा डिकम्पोज करायचा प्रयत्न करतायत, पण ते जमत नाही. एवढं प्रचंड काम किती वर्ष चालेल, तोपर्यंत अजून कचरा वाढतो, आणि अशी प्रत्येक शहरांमध्ये कचरा वाढत चाललेला आहे. ही आपल्या उत्पादन पद्धतीची निष्पत्ती आहे. जग हे जे बदलत आहे ते अशा प्रकारचे कचऱ्याचे ढीग तयार करणारं जग आपण तयार केलं. दुसरी गोष्ट काय होते, तर जमीन, पाणी आणि हवा यांचं पराकोटीचं प्रदूषण होतं. आपल्याला आश्चर्य वाटेल की नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये लहान असताना आम्ही म्हणजे पोहायला जायचो, डुंबायचो आणि ते पाणी पित असो, आम्हाला कधी काही झालं नाही. आज तसं करणं शक्य नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही जर रामकुंडामध्ये असं काही केलं तर तुम्हाला अनेक प्रकारचे रोग होतील. तर किंवा म्हणजे त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण हा दुसरा प्रकार होतो. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे कुठल्याही उत्पादनातून अप्राप्य अशी ऊर्जा बाहेर पडते, ती परत तुम्हाला मिळवता येत नाही, त्याचं कन्व्हर्जन परत करता येत नाही. ती ॲम्बियंट म्हणजे ती बाहेरच्या जगाचं, बाहेरच्या परिसराचं तापमान वाढवते, आणि त्याच्यातून आपल्याकडचा तापमानातला बदल, तापमान वाढ ही त्याच्यातून होते. आपली मुलं ज्यावेळेला शाळेत शिकत असतील आणि शाळेतून शिकून ज्यावेळेला बाहेर पडतील त्यावेळेला असा एक काळ येणार आहे की त्या पृथ्वीचं तापमान हे जवळजवळ 3.5 अंश सेल्सिअसनी कदाचित वाढलेलं असेल. एवढी परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आपल्या समोर आहे. त्याच वेळेला जी दुकानं भरली आहेत ते का बरं भरली आहेत, तेवढं उत्पादन कशासाठी होतंय, तर लोकांना एक चंगळवादाची आस लागली. लोकांना एक वेगळं जीवनमान जगायचे अनेक आकांक्षा त्यांच्या आहेत, अपेक्षा आहेत, आणि तो भोगवाद हा जगामध्ये बोकाळलेला आहे. जग बदललं, ते कसं बदललं बघा, की आपल्या आजोबा पणजोबा हे काही तसे दुःखात राहत होते असं नाही, पण त्यांना एवढ्या वस्तू आणि एवढ्या सेवा लागत नव्हत्या. आता आपल्याला प्रत्येक ठिकठिकाणी जायचं तर पहिल्यांदा पेट्रोल लागतं, जवळ सुद्धा आपण चालत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग ते खनिज
असं ऊर्जा वापरून, अधिक प्रदूषण करून, अधिक तापमान वाढ करून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एक प्रकारचं, म्हणजे एक ज्याला आपण चंगळवाद म्हणतो, त्याचा आपल्या जीवनामध्ये प्रवेश झालेला आहे. आणि दुसरीकडून मात्र आपल्याला पर्यावरणाशी संतुलित अशा जीवन पद्धतीचा शोध घेणं कंपल्सरी झालंय. आता जग कसं बदलतंय ते समजून कसं घ्यायचं, आपल्या मुलांना कशी प्रेरणा द्यायची, तर एका बाजूने आपल्या गरजा या आपण संयमाने कमी ठेवल्या पाहिजे. ही गोष्ट साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणतात, ते काही चुकीचं नाही. गरजा एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे वाढवता कामा नये, कारण त्याच्याने आपली मानवजातच नष्ट होईल. आजची गरज भागेल, पण उद्याचं काय होईल? सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं ज्याला आपण म्हणतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट याचा अर्थ असा आहे की पुढच्या पिढीचे कुठलेही रिसोर्सेस, त्याची संसाधनं आम्ही फस्त करणार नाही आणि तरीही आमचा विकास साधू, या रणनीतीला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतात. जर आम्ही पुढच्या पिढीचे सगळेच संसाधनं आत्ताच लुटून खाणार असू, तर मग आमची पुढची पिढी जिवंतच राहणार नाही. इतर प्राणी असं करत नाहीत. आपल्या पुढच्या पिढीचं अन्न, आपल्या पुढच्या पिढीचा प्राणवायू ते खलास करत नाहीत. आपल्या पुढच्या पिढीचं पाणी ते खलास करत नाहीत, प्रदूषित करत नाहीत. फक्त माणूसच असं करू शकतो. आणि त्यामुळे माणसाच्या ह्या वर्तनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी जी गोष्ट कुठली असेल, तर ती बदलत्या जगातलं शिक्षण ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे साक्षरता जी आहे ती मुलांच्या मनामध्ये ही घडवून आणणार पाहिजे. मुलांमध्ये फार याच्या संबंधी संवेदनशीलता आहे. पूर्वीची मुलं आणि आत्ताची मुलं याच्यात फरक आहे. त्यांना हे सगळं कळतंय. जगामध्ये ग्रेटा थुनबर्गने एक आंदोलन सुरू केलं, फ्रायडे फॉर फ्युचर्स. आणि हा म्हणता तिने सांगायला सुरुवात केलं की ज्या शाळेमध्ये आम्हाला जगायचं कसं आणि आमच्या पुढच्या पिढींचं आम्ही त्यांचं लूट करायची नाही हे कसं शिकायचं, हे ज्या शाळा शिकवत नाहीत त्या शाळेमध्येच आम्ही जाणार नाही, असं तिने जाहीर केलं. आणि असं जाहीर केल्यानंतर तिच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जगातल्या कोट्यावधी मुलांनी शाळा सोडली. 2 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये 15 लाख मुलांचा मोर्चा निघाला शालेय विद्यार्थ्यांनी. ते असं म्हणत होते की अबकी बार क्लायमेट चेंज पे सरकार, असं ते सांगत होते. म्हणजे मुलांमध्ये जी संवेदनशीलता आली आहे ती आपण पकडून आता त्याच्यावर आपलं शिक्षण हे रचलं पाहिजे, कारण ते त्यांचं भविष्य. आपण त्यांच्यासाठी असलेली पृथ्वी ही डॅमेज करून टाकली आहे. आता मग ती रिपेअर कशी करायची हे काम शिक्षणाने करायचं आहे. की ते डॅमेज प्लॅनेट रिपेअर कसा करायचा याचं संबंध ज्ञान आपल्याला देणं हे आता आपल्या शिक्षणाचं. म्हणजे जग बदलतंय ते समजून कशासाठी घ्यायचं, तर ते समजल्याने आपल्याला शिक्षणाचा आशय सापडतो, म्हणून आपण ते समजून घ्यायचं. नाहीतर नुसतं समजून घेण्यात काय अर्थ आहे? नुसतं नॉलेज फॉर द सेक ऑफ नॉलेजला अर्थ नाही. दॅट इज नॉलेज कन्झ्युमेरिझम. तर ज्ञानाचा चंगळवाद झाला की ज्ञानासाठी ज्ञान मिळवतो. अरे त्याचा उपयोग काय करणार? तर हे जग असं असं बदलतंय आणि ह्या अनिष्ट दिशेला जात आहे. मग आपल्याला कसं बदलायला पाहिजे? जग ज्या इष्ट दिशांनी बदलत आहे त्याही दिशांचा मी थोड्या वेळाने परामर्श घेणार आहे. खूप सुंदर पण दिशांनी जग बदलत आहे. दोन्ही गोष्टींचं महत्वाचं. जे चुकीच्या दिशेला जात आहे त्याला दुरुस्त करणं आणि जे योग्य दिशेला जात आहेत त्याचा वेग वाढवणं, दोन्ही गोष्टी शिक्षणाच्या आशयामध्ये आल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट जी आहे की मग अशा प्रकारचं पर्यावरणाशी संतुलित आणि शाश्वत जीवनशैली कशी राखायची. तर आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये नवीन काही रिसर्च होते, मजेशीर आहे. उदाहरण सांगतो की आता मला उदाहरणार्थ मी हे टेबल वापरतो. या टेबलावर माझा लॅपटॉप ठेवलाय, मी तुमच्याशी संवाद करतो. ते टेबल तर वापरलं पाहिजे, पण जंगल तर तोडता कामा नये. मोठी अडचण आहे की जंगल न तोडता टेबल कसं मिळवायचं. तर मग आता नवीन रिसर्च जिनॉमिक्समध्ये, प्रोटिओमिक्समध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये झालेला आहे. फुलझाडं अशी काही सापडली की ज्यांचं कल्चर करून ती स्टेम सेल घेऊन ती ग्रो केली. तर आता ग्रो युअर टेबल
काही तांत्रिक अडचणींमुळे सरांचा आवाज येत नाहीये, पण लगेचच ते आपल्याला पुन्हा जॉईन करतील. श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी लिंकला जॉईन राहावं. सर्व श्रोत्यांना आवाहन आहे की त्यांनी सेशनसाठी कनेक्ट राहायचं आहे. सर जॉईन करतायत. श्रोते हो, मागील वर्षापासून आपण सर्वच जण कोरोनाच्या विळख्यात सापडलेलो आहोत. यावर माननीय श्री विवेक सावंत सर यथोचित असं मार्गदर्शन आपल्याला करत आहेत. सर्व श्रोत्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी लिंकला जॉईन व्हायचं आहे. सर लगेचच जॉईन होत आहेत. काही टेक्निकल तांत्रिक अडचणींमुळे सर डिस्कनेक्ट झालेले आहेत. लवकरच ते जॉईन होतील. सर्वांना विनंती आहे की त्यांनी जॉईन राहावं.
येस सर. माझा आवाज येतोय? हो सर येतो. ओके. मी थोडा माझा कॅमेरा बंद ठेवतो, हो चालेल चालेल कारण बँडविड्थचा चालेल, प्रश्न सर. असावा बहुतेक. चालेल चालेल. चालेल सर. बरं. थोडा इंटरप्शन झाला, मला तुम्ही क्षमा करा प्लीज. मी आता बोलू शकतो? हो हो चालू करा. हा. हो, तर सर. तर आता मग बायोटेक्नॉलॉजीच्या साह्याने यू कॅन ग्रो युअर टेबल. आता किती मजा आहे बघा, की एक असा काळ आपली मुलं आणणार आहेत, आपल्याकडून ते नवीन गोष्टी शिकणार आहेत, आणि मग त्यांना असं एक जग निर्माण करता येणार आहे की ज्याच्यामध्ये जंगलं न तोडता सुद्धा फर्निचर तयार करता येईल. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. तर त्याच्यामुळे एक वेगळं जग हे मुलं तयार करू शकतात, आणि तशा प्रकारे त्यांना शिकवणं हे आपलं काम आहे. आता दुसऱ्या एका महत्वाच्या गोष्टीकडे आपण वळू, आणि ती म्हणजे की ह्या जगामध्ये एक अशी गोष्ट घडणार आहे की ज्याच्यामध्ये संपत्तीचं फार मोठं, हे ज्याला आपण म्हणतो काय, की केंद्रीकरण होणार आहे. संपत्तीचं केंद्रीकरण हे किती होणार आहे, तर आज भारतामध्ये जी एकंदर संपत्ती आपल्या समोर दिसते देशामध्ये, तर त्याच्यातल्या जवळजवळ 72% संपत्ती ही फक्त 1% लोकांकडे आहे आपल्या देशामध्ये. म्हणजे आपल्या देशामध्ये एक प्रकारची खूप मोठी ही विषमता निर्माण होणार आहे. आणि मग ह्या पराकोटीचं जे केंद्रीकरण होणार आहे संपत्तीचं, आणि आर्थिक विषमतेची एक सुनामी आपल्या देशामध्ये येणार आहे, तर ती कशी येऊ द्यायची नाही. संपत्तीचं विकेंद्रीकरण कसं करायचं, आर्थिक विषमता कशी येऊ द्यायची नाही, ह्याबद्दल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृती करावी लागते. कारण सगळ्या जगामध्ये हा ट्रेंड आलाय. हा का आलाय ते थोड्या वेळाने मी सांगेन तुम्हाला, पण हा एक ट्रेंड खूप महत्वाचा आहे. म्हणजे जग कसं बदलतंय, तर जग हे संपत्तीच्या पराकोटीच्या केंद्रीकरणाच्या दिशेने वेगाने धावत चाललंय. आर्थिक विषमतेची एक मोठी सुनामी येते, आणि जगातल्या बॉटम 50% लोकांकडे जी संपत्ती आहे, म्हणजे जवळजवळ 360 कोटी लोकांकडे मिळून, सगळी मिळून जी संपत्ती आहे, ती फक्त जगातल्या 1% लोकांकडे पण तेवढीच संपत्ती आहे. अशी परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट काय होतीये, की त्याच्यामुळे आपल्या अवतीभोवती दुःखित, वंचित, पीडित, शोषित, दुर्लक्षित, कुपोषित, रोगग्रस्त, विस्थापित, बेरोजगार अशा जनसंख्येमध्ये खूप मोठी वाढ होते. आता पुण्यामध्ये मी जिथे काम करतो त्याच्यापासून 10 किलोमीटर त्रिज्येमध्ये जर मी वर्तुळ आखलं पुणे शहरामध्ये, तर तेवढ्या 10 किलोमीटरच्या त्रिज्येमधल्या क्षेत्रफळामध्ये 530 झोपडपट्ट्या, आणि हे सगळे विस्थापित लोक आहेत, निरनिराळ्या दुष्काळातून पुण्यामध्ये आलेले लोक आहेत. त्याच्यामुळे दुःखितांची, वंचितांची, पीडितांची, शोषितांची, आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे बेदखल होत जाणाऱ्या लोकांची लोकसंख्या वाढणं, हा एक जगाचा, बदलत्या जगाचा एक फार मोठा महाप्रवाह निर्माण होतोय, आणि त्याच्यामुळे जगभर त्याविरुद्ध असंतोष निर्माण होतोय. मग त्याच्यातून तुम्हाला धार्मिक दहशतवाद, निरनिराळ्या प्रकारचे दहशतवाद, नक्षलवाद हे सगळे निर्माण होताना तुम्हाला दिसतात. अशांततेकडे जग चालले, आणि मोठमोठे विस्थापितांचे लोंढे सिरियामधून, तुर्कस्तानमधून, जर्मनीमध्ये जाताना, युरोपमध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत. मेक्सिकोमधून अमेरिकेमध्ये येताना दिसत आहेत, आणि बिहारमधून महाराष्ट्रामध्ये येताना दिसतात. तर ही एक जगामध्ये फार मोठा विलक्षण बदल अतिशय वेगाने होतो आहे. पूर्वी असं झालं नव्हतं. दुसरा जगातला एक बदल होतोय, आणि ज्याचा आपल्याला शिक्षण क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत तुमच्यासारखे इथे बसलेले, त्यांना खूप महत्वाचा विचार करायला पाहिजे. तो म्हणजे स्त्रियांच्या संधीमध्ये घट होते. वरकरणी असं दिसतं की आता स्त्रियांना खूप मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, खरी गोष्ट आहे. परंतु जर आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात स्त्रियांचे रोजगार गेलेले आहेत.
स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत आहेत, मुलींच्या लग्नाचं वय पुन्हा एकदा खाली जाते, स्त्रियांचं आरोग्य आणि जीवनमान याच्यामध्ये घट होते, स्त्रियांमध्ये फार मोठ्या प्रमाणात ॲनिमिया तयार होतोय आणि अशा कुपोषित अशा स्त्रिया पुढच्या पिढीला जन्म देणार आहेत. तर ही एक फार मोठी आपल्या समोरची समस्या आहे आणि जगामध्ये एक अन्याय कायम होत आलेला आहे आणि तो म्हणजे स्त्री पुरुष असमानता. म्हणजे सेक्स आणि जेंडर याच्यात फरक आहे हे आपण कधी समजून घेत नाही. मेल आणि फिमेल सेक्स आणि मॅन आणि वुमन हे जेंडरचे शब्द आहेत, पण फिमेल आणि मेल हे सेक्सेस जे आहेत हे निसर्गदत्त आहेत, हे बदलत नाहीत, हे लक्षावधी वर्ष तेच आहेत. परंतु वुमनहुडची संकल्पना ही आपण सुसंस्कृत होत होत बदलू शकतो आणि त्या दिशेने शिक्षणाचा प्रवास घडवून आणणं हे आपलं फार मोठं काम आहे. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या अंतराळात जाऊ शकतात म्हणजे स्त्रिया सगळं काही करू शकतात, असा विश्वास आपल्या शाळेमधल्या मुलींना देणं आणि या बदलत्या जगाची दिशा दाखवणं की बघा, वुमनहुड ची व्याख्या बदलते आहे, त्याचा आशय बदलतोय. पूर्वी स्त्रियांना काहीच करू दिलं जात नव्हतं, आता त्यांना सर्व काही करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे आणि म्हणून मुलींना वर्गामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे की तुम्ही फिमेल आहात म्हणून तुम्ही काही कमी नाही आहात, तुम्हाला सुद्धा सर्व प्रकारच्या संधी ह्या मिळू शकतात आणि जग त्या दिशेने बदलत आहे. आता जगातल्या अनेक देशांच्या पंतप्रधान ह्या महिला आहेत आणि असं म्हटलं जातं की ज्या देशांच्या पंतप्रधान महिला आहेत त्या देशांनी कोविड महामारीचा अतिशय योग्य अशा प्रकारे सामना केलेला आहे. म्हणजे ही एक फार विलक्षण अशी घटना आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान बघा तुम्ही, तर त्यांनी ज्या पद्धतीने कोरोना हँडल केला तर ते एक स्त्रियांच्या याच्यासाठी एक सन्मानजनक अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे स्त्रियांचं आरोग्य, स्त्रियांचं जीवनमान ही एक बदलत्या जगाची एक दिशा आहे आणि ती दिशा ही योग्य नाही, त्याच्यामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं. दुसरा एक महत्वाचा प्रश्न हा त्याच्याशी संबंधित आहे आणि तो म्हणजे जगभर स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, लोकशाही, जागतिक शांतता, सामाजिक न्याय यांचा संकोच होतो. आणि एक काळ असा होता की जगामध्ये सहिष्णुता होती. आता छोट्या छोट्या कारणास्तव लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जायला लागल्या, त्याच्यातून दंगे, त्याच्यातून खून आणि त्याच्यातून सामाजिक अन्याय, समाजामध्ये दरी निर्माण व्हायला लागली, बंधुतेचा आशय कमी व्हायला लागला. आता याच्यावर आपल्याला मुलांचं शिक्षण म्हणजे नागरिकशास्त्र का शिकायचं? तर नागरिकशास्त्र याच्यासाठी शिकायचं की एक नवा समाज आपल्याला घडवायचा आणि ज्या दिशेने जग निघालंय ती दिशा आपल्याला बदलायची आहे. जर जग अधःपतित होत असेल तर त्या जगाचा भाग असलेलं शिक्षण हे अधःपतित होणार. हा तर्क चुकीचा आहे. हा तर्क आपण कधीही करता कामा नये. जर जग अधःपतित होत असेल, जर त्याच्यातल्या सामाजिक न्यायाचा आशय कमी होत असेल, स्वातंत्र्याचा संकोच होत असेल, सहिष्णुतेचा संकोच होत असेल, लोकशाहीचा बळी दिला जात असेल, धर्मनिरपेक्षता ही लयाला जात असेल, तर मग त्याच्या संबंधी मुलांचं शिक्षण करून ती दिशा बदलणं, जगाचं अधःपतन थांबवणं हे शिक्षणाचं काम. आणि त्याच्यामुळे ते जग समजून घेताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यावरची जबाबदारी काय, नागरिकशास्त्राच्या शिक्षकांवरची जबाबदारी काय, इतरही सर्व विषयांच्या शिक्षकांवर ही जबाबदारी आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला आपल्या घटनाकारांनी जे शिकवलं, जे आपल्या हातामध्ये दिलं, त्याचं रक्षण कसं करायचं, ते मुलांपर्यंत कशी पोचवायची, नाही तर पुढच्या पिढीला कळणारच नाही की आपली राज्यघटना काय होती, आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं. आता जे काही आपल्या ह्या जगामध्ये जे क्रांतिकारक असे बदल होत आहेत, त्याच्यामधला एक बदल जो आहे
तो म्हणजे डिजिटल क्रांती. या डिजिटल क्रांतीवर मुलांना स्वार करायला शिकवणं हा पण शिक्षणाचा आता आशय असला पाहिजे. कारण या डिजिटल क्रांतीमधून नवीन ज्ञानाची निर्मिती जगामधले लक्षावधी लोक करू लागले. आता ज्ञान निर्माण करणं हे फक्त बोटावर मोजण्या इतक्या लोकांचं काम नाही राहिलं. मुठभर लोक ज्ञान निर्माण करतायत आणि बाकीचे लोक गुमानी ते शिकतायत. हा काळ आता मागे पडलाय. त्याच्यामुळे कर्मशील ज्ञानाची निर्मिती आणि मग या ज्ञानाचं वेगाने होणारं वितरण, अख्ख्या इंटरनेटवर सगळीकडे तुम्हाला ती माहिती उपलब्ध असणं आणि माहितीचं तुमच्या जीवनामध्ये उपयोजन करून त्याची ज्ञाननिर्मिती तुम्ही करता येणं, त्याच्यातून आर्थिक सामाजिक विकास घडवून आणणं, असा एक विलक्षण याचा विस्फोट होणारं आत्ताचं जग आहे. हे जग त्या दिशेने बदलतंय. डिजिटल क्रांतीच्या दिशेने जग बदलतंय. दुसरे एक महत्वाची दिशा जगामध्ये आलेली आहे आणि ती म्हणजे की जगातली उत्पादनं, सेवा या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही जर बघितलं तर वस्तुमान म्हणजे जड पदार्थ, कच्चा माल, ऊर्जा, आर्थिक भांडवल यांच्याऐवजी आता कर्मशील ज्ञानाला वाढती मागणी येते. म्हणजे कुठलाही प्रॉडक्ट तुम्ही घेतलात किंवा कुठलाही तुम्ही सेवा घेतली तर त्याच्यामध्ये मध्यवर्ती अशा ज्ञानाचा अंश किती आहे त्याच्यावरून त्याची किंमत ठरणार आहे. तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल फोन आहे. त्या मोबाईल फोनची जी किंमत तुम्ही देता, ही किंमत ही काही तुम्ही त्याच्यातल्या वजनासाठी देत नाही, तर ती किंमत तुम्ही देता ती त्याच्यामध्ये जी लक्षावधी अशी पेटंट्स आहेत, बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या मानधनासाठी तुम्ही हजारो रुपये मोजून तो मोबाईल फोन घेता. मग त्याच्यातला कॅमेरा असो, सीसीडी कॅमेरा असो किंवा त्याचा टच स्क्रीन असो, त्याचा तो युजर इंटरफेस असो, त्याची युजेबिलिटी असो, त्याच्यातली लक्षावधी ऍप्स असोत, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही खरं म्हणजे पैसे मोजता. आणि ते एक नवीन जग निर्माण झाले. असं जग पूर्वी नव्हतं की ज्याच्यामध्ये वस्तू विकत घ्यायला गेल्यानंतर त्या वस्तूचं वजन किती, त्याच्यामध्ये किती ऊर्जा खर्च झाली आहे, त्याच्यात किती आर्थिक भांडवल लागले, त्याच्यात श्रमशक्ती किती लागली आहे, कच्चा माल किती लागला, याच्यावरून त्याची किंमत ठरायची. आता सगळं बदलून गेलं. आता जितका कमी कच्चा माल असलेला मोबाईल असेल तेवढी किंमत जास्त, कारण तो हलका आहे, खिशात सहज ठेवता येतो, त्याला बॅटरीने चार्ज केलं की मग 48 तास पण बॅटरी टिकते, असा मोबाईल फोन पाहिजे. म्हणजे मग त्याच्यातलं काय वाढलं तर ज्ञानाचा अंश वाढला. म्हणजे ही एक नवीन गोष्ट तयार झाली. आपण जर बघितलं की शिवाजी महाराजांची ज्यावेळेला त्यांनी ते पन्हाळगडावरून विशाळगडावर गेले, तर पन्हाळगडावरून विशाळगडावर जाताना त्यांनी काय सांगितलं की बाबा इतक्या इतक्या तोफा वाजल्या की समजा महाराज पोचले. आता त्या तोफा बनवायच्या, त्याच्यासाठी दारू बनवायची, त्यावरती वाहून न्यायच्या, केवढा मोठा कच्चा माल, जड पदार्थ, किती ते धातू पृथ्वीच्या पोटातून काढायचा, मग त्याच्यावर कितीतरी ऊर्जेने त्या तोफा ओतायच्या, त्याच्यातल्या दारू गोळ्यामध्ये केवढी तरी ऊर्जा, त्यासाठी केवढी तरी श्रमशक्ती आणि त्यासाठी लागलेलं महाराजांकडचं आर्थिक भांडवल, या सगळ्या गोष्टी वापरून शेवटी काय कळवायचं तर महाराज पोचले. आता ही गोष्ट महाराजांना शक्य होती, पण सर्वसामान्य माणसाला कुठे शक्य असं निरोप पाठवणं. पण आज काय झालं, आज आपण आधुनिक ज्ञानाची निर्मिती केली. त्याच्यामुळे आम्ही अणूंना खेळवायला शिकलो, आम्ही त्यातल्या इलेक्ट्रॉन्सना खेळवायला शिकलो. आणि त्याच्यामुळे मी आज जर विचारलं की तुम्ही महाराज पोचले हे कसं कळवाल, तर मग सगळे लोक मला नेहमी उत्तर देतात की आम्ही SMS पाठवू, आम्ही व्हॉट्सअप करू. तर आमच्या पुण्यातले लोक म्हणतात की आम्ही मिस कॉल देऊ. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वसामान्य माणसाला असा निरोप आता सारखे पाठवत आहेत. महाराजांना एकदाच पाठवायचं तर केवढा खर्च आला. पण त्याचं कारण काय, तर या सेवेच्या, या उत्पादनाच्या मध्यवर्ती ठिकाणी ज्ञान आलेलं आहे, कर्मशील ज्ञान आलेलं आहे. आता असं ज्ञान मिळवणारी, असं ज्ञान निर्माण करणारी मुलं जर आपण शिक्षित प्रशिक्षित केली तर मग भारत देश हा आपला एक समृद्ध देश होईल. कारण आता संपत्ती त्या मार्गाने मिळणार आहे. आज अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी बदलली आहे, जगातल्या प्रगत देशांमध्ये काय बदल झालाय, तर खूप महत्वाची गोष्ट बदलली. ती काय आहे, तर अमेरिकेच्या एकंदर GDP मधला 35% GDP हा कुठल्याही शेतातल्या पिकातून येत नाही, कुठल्याही फॅक्टरीतल्या उत्पादनातून येत नाही,
कुठल्याही सेवा क्षेत्रातल्या सेवा वितरणातून येत नाही. मग येतात कुठून 35%? आता $7 ट्रिलियन 17 ट्रिलियन इकॉनॉमी, त्याच्यातले एवढे पैसे येतात कुठून? तर ते सर्वच्या सर्व बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या मानधनातून जगभरातून येतात. अमेरिकेमध्ये पेटंट निघतं, अमेरिकेमध्ये रिसर्च होतं, अमेरिकेमध्ये मोबाईल फोन सारख्या गोष्टी निर्माण होतात. नंतर त्याच्या विक्रीतून तुम्ही पैसे पाठवतात, ते सगळे अमेरिकेत जातात. त्याच्यातून अमेरिकेचे 35% अर्थव्यवस्था उभी राहते. त्याच्यामुळे तुम्ही घरामध्ये सगळे जे अप्लायन्सेस वापरता, मध्ये तुमचं वॉशिंग मशीन असो, तुमचा स्मार्ट टीव्ही असो, तुमचं मायक्रोवेव्ह ओव्हन असो, तुमचे इंडक्शन हीटर असो, आणि अशा कितीतरी तुमचे डिशवॉशर्स असो, तुमच्या घरातले सगळे म्युझिकचे प्लेयर्स असो, काही असो, सगळ्यामध्ये तुम्ही बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या मानधनाचे पैसे देत असता. तुमच्या मोटरसायकल्स, कार्स, आता कार्समध्ये तर एवढी पेटंट्स आले आहेत की बापरे बापरे, विचारूच नका. नंतर तुमची औषधं, तुमचे लॅपटॉप्स, हे सगळ्यामधून ते पैसे अशा पद्धतीने बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या मानधनातून ते पैसे जातात. आणि म्हणून जगामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होते. कारण मग ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट असो, ऍपल असो, अमेझॉन असो, किंवा गुगल असो, किंवा IBM असो, किंवा इंटेल असो, किंवा फेसबुक असो, अशा ज्या सगळ्या कंपन्या आहेत, त्यांचा मुख्य जो स्रोत आहे त्यांच्या उत्पन्नाचा, तो म्हणजे बौद्धिक स्वामित्व हक्कांची मानधन. आणि त्याच्यातून त्यांना खरे पैसे मिळतात आणि ते सगळे त्यांच्याकडे केंद्रित होतात आणि म्हणून संपत्तीचं केंद्रीकरण होतं. आता मग त्याच्यामुळे आपल्या मुलांनी जोपर्यंत अशा प्रकारच्या नवनिर्मितीमध्ये ते भाग घेत नाहीत, अशा प्रकारची नवनिर्मिती जोपर्यंत ते करत नाहीत, तोपर्यंत या संपत्तीचं विकेंद्रीकरण होणार नाही. त्याच्यामध्ये आता मुलांना 21 अपेक्षित प्रश्नांची 21 अपेक्षित उत्तरं अपेक्षित वेळात दिली असतात, त्यांना अपेक्षित गुण मिळतात. ह्या शिक्षणापासून आम्हाला फारकत घेण्याची गरज आहे. आता त्यांना 21 अनपेक्षित प्रश्नांना अनपेक्षितरित्या नवी अशी उत्तरं अनपेक्षितरित्या कमी वेळात कशी द्यायची, ही कला शिकवण्याची गरज आहे. आणि म्हणून बदलत्या जगाचा संदेश हा तुम्हाला रचनावादी शिक्षणाकडे नेतो. वर्तनवादी शिक्षणाकडून रचनावादी शिक्षणाकडे का जायचं? कारण त्याच्याशिवाय आपली अर्थव्यवस्थाच टिकू शकत नाही. आपल्याकडची गरिबी, बेकारी, अनारोग्य, हे सगळे प्रश्न त्याच्यातून निर्माण होतात. आपली शेती एवढी उद्ध्वस्त का होते? कारण शेतीमध्ये लागणारं नवीन ज्ञान आम्ही निर्माण करू शकत नाही. आमची कोरडवाहू शेती ही समृद्ध शेती म्हणून आम्ही निर्माण करू शकत नाही, कारण त्याच्यावर आम्ही संशोधनच करत नाही. त्याच्यावर नवीन पेटंट्सच आमच्याकडे नाही, त्याच्यावर काम करणारी मुलंच नाहीत. ह्याचं कारण आम्ही 2 नंबरची माणसं प्रोड्यूस करतो. दिलेलं काम व्यवस्थित करायचं आणि महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळाला की झालं. नवनिर्मिती करणारी नवी पिढी निर्माण केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. ती नवी पिढी ही नवनिर्मिती कशी करेल? तर आमचा डॅमेज प्लॅनेट रिपेअर करण्याचं पण काम करेल आणि नवीन नवोन्मेष करून नवीन नवीन सेवा ही मानवजातीला सुखी करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये आणेल. अशा प्रकारची कामं करणारी मुलं तयार. पुढची जी दिशा आहे, जिथे जग बदलत आहे, ती म्हणजे विलक्षण दिशा आहे. आणि त्याला औद्योगिक क्रांतीमध्ये 4थी औद्योगिक क्रांती असं म्हणतात. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 4.0 किंवा 5.0 असं त्याचं नाव म्हणतात. त्याच्यामध्ये काय काय आहे? तर सगळ्या नवीन गोष्टी तयार झाल्या आहेत. ते म्हणजे बिग डेटा, मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर व्हिजन, रोबॉटिक्स. मग रोबॉटिक्स बरोबर माणसं काम करतायत, त्याच्यामुळे कोबॉटिक्स. मग नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, सिंथेटिक बायोलॉजी, ज्याचं मगाशी मी उदाहरण दिलं. जिनॉमिक्स, जे मी सांगितलं की कोविडचा व्हायरसचा जिनॉम कसा तयार केला, 10 दिवसात कसा शोधला आणि त्याच्यामुळे लस 1 वर्षात कशी आली तुमच्यापर्यंत. IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. आपल्या नाशिकचे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात IoT वापरतात. आणि बाहेरून जी जनावरं येतात द्राक्षाच्या याच्यामध्ये किंवा
कांद्यामध्ये, तर त्यांना ते घरी बसून लक्षात येतं, किंवा ते घरून पंप चालू करतात शेतातला. या सगळ्या IoTचे चमत्कार आहेत. 3D प्रिंटिंग, याच्याने मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्युटेड मॅन्युफॅक्चरिंग चालू होईल. मोठी उत्पादनाच्या साठी मोठ्या मिल्स काढण्याची गरज नाही, तर पर्सनलाइज्ड अशा प्रकारचं प्रोडक्शन हे कॉटेज इंडस्ट्रीमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून आता होणार. ड्रोन्स, नंतर मिक्स्ड रियालिटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी, ते म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, ही जी क्षेत्र आहेत त्याचा उपयोग करून खूप नवीन तंत्रज्ञान, शिक्षणामधले नवोन्मेष हे घडून येणार आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या वर्गामध्येच मुलं बसलेली असतील, परंतु त्यांना या आभासी अशा प्रकारच्या जगामध्ये ते नासाच्या लॅबोरेटरीमध्ये प्रत्यक्ष काम करत असतील, असं त्यांना काम करता येणार आहे. म्हणजे ह्याला आपण व्हर्च्युअल रियालिटी असं म्हणतो. आणि त्याच्यामुळे मुलांना, मी आता माझी मुलं ही चांदवडला आहेत, तर त्याच्यामुळे ते कसे शिकू शकत नाही जगातल्या मॉडर्न गोष्टी, असं काही राहणार नाही. आता पुढच्या वर्षीपासून आपल्या पृथ्वीच्या भोवती इलॉन मस्क हे, म्हणजे ज्यांची मंगळाची मोहीम चालू आहे, ते 12,000 सॅटेलाइट सोडले. 12,000. म्हणजे आता नाशिकला वेगळा सॅटेलाइट असेल, पुण्याला वेगळा सॅटेलाइट असेल. त्याच्यामुळे कुठलंही जमिनीवरचं ठिकाण असं राहणार नाही, किंवा समुद्रातलं ठिकाण असं राहणार नाही की जिथे इंटरनेट पोहोचू शकत नाही, जिथून मोबाईल फोन लागू शकत नाही, असं ठिकाणच राहणार नाही. 2027 सालापर्यंत 12,000 सॅटेलाइट सोडले जातील, लो ऑर्बिटिंग सॅटेलाइट्स. 28 मिलीसेकंड्स मध्ये त्याचा डिले इतका कमी असणार आहे. आणि त्याच्यामुळे ही सगळी शहरं जोडली जातील. त्रिस्तरीय रचना आहे, म्हणजे पहिल्यांदा पुण्यासाठी वेगळा, नाशिकसाठी वेगळा, असे सॅटेलाइट, मुंबईसाठी वेगळा, मग ते जोडणारे त्याच्यावरती एक लेअर, की पुण्यातून नाशिकला जोडणारे, नाशिकमधून मुंबईला जोडणारे असे सॅटेलाइट्स, आणि मग मुंबईतून न्यूयॉर्कला जोडणारे, अशी त्रिस्तरीय रचना त्याची होणार. क्लाउड कम्प्युटिंग, असे नवतंत्रज्ञानांचं एक युग येतं. आणि याच्याने खूप नवीन गोष्टी या जगामध्ये घडणार आहेत. उदाहरणार्थ, आता जशी तुम्ही विमानामध्ये बसता, तर विमानामध्ये बसल्यानंतर फक्त 8 मिनिटं मनुष्य जो पायलट असतो तो ते विमान चालवतो. उरलेला संपूर्ण वेळ हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विमान चालवत असतं. किंवा तुम्ही गुगलवर सर्च करता, सर्च केल्या तुम्हाला मुलांना जे काही आज शिकवायचंय त्याचे लक्षावधी रिझल्ट तुमच्या पुढे हात जोडून उभे राहतात. ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चमत्कार आहे. किंवा फक्त तुमच्या डोळ्यातली जी बुबुळ आहे, रेटिना, तर त्याचा फक्त स्कॅन केलं की तुम्हाला डायबिटीस आहे का, हार्ट अटॅक आहे का, हे आता कळणार आहे. म्हणजे पॅथॉलॉजी वगैरे करण्याची गरजच नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. किंवा तुमचा एक्सरे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने इतकं अचूक निदान करणार की अगदी बेस्ट ऑफ द डॉक्टर सुद्धा ते निदान करू शकणार नाही, असं निदान त्या एक्सरेच्या स्कॅनिंग मधून होणार. म्हणजे एक पूर्वीचा एक जमाना होता, त्यावेळी त्याला आपण म्हणायचो की इलेक्ट्रिफाय. प्रत्येक गोष्टीमध्ये इलेक्ट्रिफिकेशन करा. मग तुमची प्रत्येक गोष्ट, म्हणजे तुमच्या कापड गिरण्या असो किंवा तुमची रेल्वे असो, सगळं इलेक्ट्रिफिकेशननी पुढे जाईल, असा एक काळ येऊन गेला. इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन उभी राहिली. आताचा शब्द काय, आपल्या मुलांना काय शिकवायचंय, तर कॉग्निफाय. म्हणजे प्रत्येकामध्ये बुद्धिमत्तेचा परिपोष तुम्ही करा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा करा किंवा मानवी बुद्धिमत्तेचा करा, पण प्रत्येक गोष्ट स्मार्ट करण्याच्या मागे लागा. हा आता नव्या जगाचा मंत्र आहे. मेक इट स्मार्ट. म्हणजे पूर्वी आपण एक 200 हॉर्स पॉवरची गाडी ही आपल्या हाताशी आली, म्हणजे काय झालं की 200 घोडे जणू काही तुमची गाडी ओढून नेत आहेत, अशा प्रकारची एक किल्ली नुसती वळवली की कळ दाबली की चालली ती 200 घोडे तुमच्या मदतीला. कारण काय, तर पेट्रोलमध्ये तशी ऊर्जा तुम्ही ठेवू शकता. आता अशीच नवीन गोष्ट काय होणार, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता मी ज्या वेळेला लेख लिहितो त्यावेळेला मी व्हॉइस टायपिंगनी लेख लिहितो. मी काही बोटानी टायपिंग करत बसत नाही. 200 वर्ड्स पर मिनिटनी मी टायपिंग करतो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही सुद्धा करू शकता व्हॉट्सअपमध्ये. तर ह्याचं कारण काय, तर आता मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतो, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतो. तर
अशा पद्धतीने ही नवतंत्रज्ञानं आणि ही औद्योगिक क्रांती 4.0 किंवा औद्योगिक क्रांती 5.0 ह्याच्यासाठी आता आपल्याला मुलांना तयार करायचं. कारण पूर्वी काय झालं की गॅरी कॅस्पॅरोव नावाचा जो बुद्धिबळपटू होता त्याला IBM डीप ब्लू नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी हरवलं. आता काय होतंय, आता माणूस म्हणजे कॅस्पॅरोव आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या टीम्स जिंकतात. म्हणजे आता त्यांची दोघांची पार्टनरशिप आहे. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही तुमचा शत्रू नाही, तुमचा स्पर्धक नाही, तुमचा विरोधक नाही, तर तो तुमचा भागीदार आहे. आता मुलांना या कृत्रिम बुद्धिमत्तेशी मैत्री कशी करायची, त्याची भागीदारी कशी करायची ह्याची कला शिकवायला पाहिजे. आणि त्यांना इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 4.0 आणि 5.0 साठी तयार करायला पाहिजे. नॅनो टेक्नॉलॉजी कशी हँडल करायची, मग एका बीकरमध्ये बिलियन्स ऑफ सेन्सर्स कसे तयार करायचे, आणि मग आपल्या कोरडवाहू शेतीमध्ये प्रत्येक ज्वारीच्या ताटाखाली एक सेन्सर, म्हणजे त्या ज्वारीच्या ताटाला पाणी किती पाहिजे, कधी पाहिजे, त्यावेळी बरोबर ते तेवढंच पाणी त्याला देणार, कमीत कमी पाण्यामध्ये आमचं रब्बीचं पण एक पीक येणार. अशा प्रकारची कितीतरी गोष्टी, नव्या नव्या गोष्टी आता आपल्याला करता येणार. सगळे ऑर्गन्स ट्रान्सप्लांट होतात तर ते सगळे नवीन ऑर्गन 3D प्रिंटिंगनी तयार होणार. आता म्हणजे फुफ्फुसा लोकांची हे होत आहेत कोविडमुळे, तर मग काही नाही, फुफ्फुस ट्रान्सप्लांट 3D प्रिंटिंग मध्ये तुमच्या म्हणजे जो काही तुमचा जेनेटिक कोड आहे त्याच्याशी सुटेबल असं फुफ्फुस तयार होणार आणि ते बसवलं जाणार. मग ते फुफ्फुस इन्फेक्ट झालेलं फुफ्फुस काढून टाका म्हणाल. अशी आता ऑपरेशन्स होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपला ब्रेन मॅपिंग होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये प्रत्यक्ष ज्ञान रचना कशी होते ह्याचं आकलन आपल्याला होणार. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यरत कशी होते हे कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला सांगणार. त्याला एक्सप्लेनेबल AI असं म्हणतात. आत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं काढते त्याचा जो तर्कशुद्ध विचार आहे तो आपल्याला कळत नाही, तो ब्लॅक बॉक्समध्ये राहतो. आता येत्या 10 वर्षामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला शिकवणारे कसं शिकली ती. आता त्याच्यामुळे आपल्याला जी मुलं लिहायला वाचायला शिकत नाहीत किंवा ज्यांना फ्रॅक्शनची गणितं सोडवता येत नाही त्यांना अक्षरशः काही तासात आम्ही आता शिकवू शकणार आहे. कारण आम्हाला लक्षात येईल की मेंदू शिकतो कसा, त्याचं ब्रेन मॅपिंग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचं आकलन आता कृत्रिम बुद्धिमत्तेने होणार. आणि आम्हाला कळणार की अच्छा असं ज्ञान होतं का, बरं. मग मुलांना वाचायला असं शिकवलं पाहिजे. मुलींना जर जगातल्या वाचायला शिकवलं, भारतातल्या ज्या मुली वाचू शकत नाही 12व्या-13व्या वर्षापर्यंत, ती भारताची फार मोठी समस्या आहे. कारण ज्या मुली वाचू शकत नाही त्यांचा जननाचा दर जास्त आहे आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढते. मग जर 12 वर्षाच्या आत मुली वाचायला शिकल्या तर आपल्या देशाची लोकसंख्या मर्यादित राहील. हा आपल्या क्लायमेट ऍक्शन मधला फार मोठा कार्यक्रम आता भारत सरकारने सांगितलेला आहे की ग्रीन एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जी वापरण्यापेक्षाही मुलींना वाचता येणं ही पर्यावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. पण मुलींना वाचायला शिकवायचं कसं, मुलांना वाचायला शिकवायचं कसं, आपला मेंदू वाचायला शिकतो कसा, याचं मूलभूत ज्ञान झाल्यानंतर शिक्षकांना फार मोठी मदत होणार. त्याच्यामुळे ही एक नवीनच गोष्ट आता आपल्या समोर येते आणि याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची निर्मिती होणार. याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात एंटरप्राइजेस म्हणजे उद्योगधंद्यांची निर्मिती होणार. याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात समृद्धीची निर्मिती होणार. ज्या वेळेला कम्प्युटर जगामध्ये आले त्यावेळेला लोकांनी असा विचार केला की आता आपल्या नोकऱ्या जाणार, परंतु झालं उलटच. कम्प्युटरने अजून काही जॉब गेले, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे कॅशियरचा जॉब गेला, बुक कीपरचा जॉब गेला, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्याने हजारो नवे जॉब तयार झाले आणि त्याच्यातून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाले. ही गोष्ट आपण डोळ्यांनी बघितली. त्याच्यामुळे एक काळ असा आला की सगळे पालक म्हणायला लागले की आमच्या मुलांना कम्प्युटर वापरता आलं पाहिजे. म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये MSCIT अभियान काढलं आणि गेली 20 वर्ष चालू आहे. जवळजवळ माझ्याकडे 1,50,00,000 मुलं MSCIT झाली महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण मुलांना आता सांगितल्या पाहिजेत आणि त्या आपण स्वतः पण अतिशय मनापासून शिकल्या पाहिजेत. जर शिक्षकांना ते येत असेल तर विद्यार्थ्यांना सहज येतं.
जर शिक्षकांना येत नसेल तर ते वर्गामध्ये मग शिकवलं जात नाही, मग मुलांमध्ये ते पॉप्युलर होत नाही, अशी एक अडचण सगळीकडे निर्माण होते. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या नुसत्या विज्ञान शाखेतल्या शिक्षकांनी नाही, तर इवन आर्ट्सच्या शिक्षकांनी सुद्धा हे केलं पाहिजे. कारण आर्टिस्टिक क्रिएशन्स ही आता सगळी ही तंत्रज्ञानं वापरून होतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मोठी मोठी अॅनिमेशन्स आता आपण त्याच्यातलं बेसिक हे दिल्यानंतर बाकीचं अॅनिमेशन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू लागलंय. तर या दृष्टीने सुद्धा आपल्याकडच्या शिक्षकांनी एक नवीन अशा या बदलत्या जगामध्ये अगदी मनापासून सहभागी झालं पाहिजे. आता त्याचबरोबर एक अशा प्रकारच्या नव्या जगामध्ये नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार, त्याला न्यू कॉलर जॉब्स असं म्हणतात. ग्रीन कॉलर जॉब्स आणि न्यू कॉलर जॉब्स म्हणजे पृथ्वी रिपेअर करणारे जॉब्स. आता तुम्ही जर ऑस्ट्रेलिया, कॅनडा किंवा US किंवा अशा प्रगत देशांचा, युरोपमधले अनेक देश, त्यांचा जर अभ्यास केला तर मग आपल्याला असं लक्षात येईल की बदलत्या जगाची दिशा काय आहे. तर आता गो फ्रॉम ब्लू कॉलर और रेड कॉलर जॉब्स टू ग्रीन कॉलर जॉब्स म्हणजे काय. तर आता या प्रगत देशांमधले 4% जॉब्स हे आता पृथ्वी रिस्टोअर करण्याकडे, म्हणजे डॅमेज प्लॅनेट रिपेअर करण्याकडे आहे. 4%. 2035 सालापर्यंत ह्याचं प्रमाण वाढून ते 25% होणार. येत्या 15 वर्षात 25% जॉब्स हे पर्यावरण वाचवणारे जॉब, पर्यावरणाचं संवर्धन करणारे जॉब, प्रदूषण कमी करण्यासाठी लागणारं नवीन ज्ञान वापरणारे जॉब्स असे होणार आहेत. आणि न्यू कॉलर जॉब्स म्हणजे ही सगळी नवतंत्रज्ञानं जी मी मग अशी सांगितली, थोडक्यात सांगितली, कारण ते प्रत्येक तंत्रज्ञानावर मला प्रेम असल्यामुळे मला जास्त बोलावं लागेल, तसं मी करणार नाही. परंतु जसं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यातले मूलभूत बदल जे होत आहेत त्याच्याने ही सगळी तंत्रज्ञानं उभी आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे अतिशय मनापासून फिजिक्स अगदी त्याच्या मुळाशी जाऊन नीट शिकवलं पाहिजे. केमिस्ट्री मुळाशी जाऊन शिकवली पाहिजे, बायोलॉजी अतिशय मुळाशी जाऊन शिकवली पाहिजे आणि तिन्ही शिकवलं पाहिजे. स्टॅटिस्टिक्स शिकवलं पाहिजे. ह्या ब्रँचेसमध्ये आता मुलांना तयार करणं ही काळाची गरज आहे. आणि अखेर शेवटी हे सगळे बदल होत असताना सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती काय आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा अशा सगळ्या तंत्रज्ञानांमुळे एकीकडे आपल्याकडच्या बुद्धिमान मुलांना जॉब्स मिळणार आहेत. एक नवा जगातला बदलता प्रवाह असा आहे की सर्वात मोठ्या संख्येने ज्या देशातले नागरिक परदेशामध्ये स्थायिक होणार आहेत तो देश भारत देश असणार. म्हणजे 2035 सालापर्यंत भारत देशातली सर्वात जास्त पॉप्युलेशन ही आपल्याला जगभर पसरलेली दिसेल. असा दुसरा देश नाही की ज्याचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात जगातल्या देशांच्या इकॉनॉमीत चालवत आहेत. त्याच्यामुळे आपल्या मुलांना परदेशी भाषा नीट शिकवल्या पाहिजेत. आपल्या मुलांना परदेशी मॅनर्स आणि एटिकेट्स नीट शिकवले पाहिजेत. त्यांना तिकडच्या संस्कृतींची ओळख करून दिली पाहिजे आणि त्याच्यासाठी अतिशय मनोरंजक असे कार्यक्रम शाळेमध्ये असले पाहिजेत. त्यांना व्हिएतनाम समजला पाहिजे, त्यांना जपान समजला पाहिजे, त्यांना अमेरिका समजली पाहिजे, त्यांना युरोप समजला पाहिजे आणि त्यांना ते खूप असं फॅमिलियर वाटलं पाहिजे. त्यांना आता काहीतरी असं काय माहिती कुठे आहे युरोप, कुठे माहिती नाही, अशा प्रकारची गोष्ट होता कामा नये. त्याच्यामुळे जगाबद्दलचं भान, बदलत्या जगाचं भान आणि त्याच्यामध्ये आपल्याला असलेलं स्थान यांचा शोध मुलांना लागला पाहिजे. आता त्यांना त्याच्यामुळे खूप मोठ्या नोकऱ्यांच्या संधी मिळतील. आपली मुलं जगभर जातील. आता नुसतं आपण जो बायडेन यांच्या मंत्रिमंडळात बघितलं तर कितीतरी भारतीय त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आश्चर्यकारक संख्या आपल्या भारतीय लोकांची त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला मी जे म्हणतोय त्याचा ट्रेंड कसा आहे तो ते कळून येईल. जपानमध्ये तर आज अशी परिस्थिती आहे की कितीही भारतीय मुलांना पाठवा, आम्ही त्यांना घ्यायला तयार आहोत. फक्त त्यांना जपानी भाषा नीट येत असली पाहिजे, ते कार्यतत्पर असले पाहिजे आणि ते नैतिकदृष्ट्या उच्च पातळीवरचे लोक असले पाहिजे. ह्या 3च अटी आहेत त्यांच्या. त्याच्यामुळे आता जे जॉब्स आपल्याला मुलांना मिळणार आहेत त्याच्या दृष्टीने सुद्धा या तंत्रज्ञानांच्याकडे बघणं, आपल्या समाजाकडे बघणं, तो जास्त सामाजिक न्यायावर आधारलेला करणं, म्हणजे आपल्या मुलांचं जीवन पुढे सुखी होईल. दंगली वगैरे करणारा देश, रानटीपणे एकमेकांचे जीव घेणारा देश अशी आपली प्रतिमा राहणार नाही. त्याचबरोबर निसर्ग संपत्तीनी परिपूर्ण असा देश,
सुजलाम सुफलाम असा देश करण्याचं काम आपल्याला शिक्षणातून करता येईल. पर्यावरणाचा ऱ्हास होत असलेला देश ही आपली ओळख आपल्याला पुसून टाकता येईल. कारण नवीन ज्ञानाची निर्मिती केली की हे प्रश्न सुटू लागतात. आणि पर्यावरण कसं स्वतःला दुरुस्त करतं याचं ज्ञान शोधून केलं की अतिशय कमी खर्चामध्ये पर्यावरण हे रिस्टोर होतं. आणि रिसायकल करणं, रिफ्यूज करणं, रियूज करणं, ह्या गोष्टी आपल्या मुलांच्या अंगवळणी पडायला पाहिजे. कारण तशा प्रकारची नैतिकता निर्माण व्हायला पाहिजे की आपण निसर्गाचा उपभोग घेतो, पण त्याच्यातून आपण पुढच्या पिढ्यांचं जे भवितव्य आहे ते खलास करतो. आपण आता ज्या बोरवेल टाकलेले आहेत, 1000 फुटांपर्यंत खालून पाणी, म्हणजे पुढच्या सगळ्या पिढ्यांचं पाणी आम्ही आताच फस्त करून टाकतो. असं करून चालणार नाही. याला फार मोठ्या मर्यादा आहेत. येत्या काळामध्ये खूप गंभीर समस्या त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या मुलांचं या नवतंत्रज्ञानामुळे जॉब जाऊ पण शकतात. आता का जाऊ शकतात? तर खरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये असे काही अल्गोरिथम्स तयार होतात की ज्याच्यामुळे माणसांचे जॉब जातील. इतक्या फास्ट वेगाने ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार होतं असं काही नाहीये. त्याच्यामुळे जॉब जात नाहीये. जॉब कशाने जात आहेत? तर आपण 90% माणसं 90% मॉडर्न जॉब्स करताना सर तुमचा आवाज येत नाहीये. 90% लक्षात येईल. माझा आवाज येतोय तुम्हाला? येस सर येतोय. कर्डिले सर, माझा आवाज येतोय? हो सर येतोय, सर येतोय. तर त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या या म्हणजे जॉब जे जातात आपल्या मुलांचे, त्याचं खरं कारण हे वेगळं आहे. त्याचं खरं कारण हे आहे की मुलांना आपण त्यांना तद्दन मानवी क्षमता वापरायला शिकवतच नाही. त्यांना आपण यंत्रवत बनवून टाकलं. ही सर्वात मोठी समस्या आहे. त्याच्यामुळे मानवी सर्जनशीलता ही त्यांच्याकडे कशी येईल, ते स्वतंत्र विचार कसा करतील, स्वतंत्र अभिव्यक्ती कशी करतील, ते कळीचे प्रश्न कसे निर्माण करतील, हे त्यांना शिकवणं हे आता 21व्या शतकातलं काम. म्हणजे यंत्रांना यंत्रांची कामं करू द्या आणि माणसांना माणसांची कामं करायला शिकवा. माणसांना चांगलं माणूस बनवा आणि यंत्रांना अधिक चांगलं यंत्र बनवा. ही 21व्या शतकाची दिशा आहे. आणि त्याच्यामुळे आपण शाळेमध्ये शिकवत असताना आता मुलं विचार कसा करतील, स्वतंत्रपणे विचार कसा करतील, मुक्तोत्तरी प्रश्नांना उत्तर कशी शोधतील की ज्याची उत्तर पुस्तकात नाही, गुगलमध्ये नाही, ताईंना माहिती नाही, टेड टॉक मध्ये नाही, युट्यूबवर नाही, अशी उत्तरं ते स्वतः कशी देतील, असे मुक्तोत्तरी प्रश्न, ओपन एंडेड प्रश्न विचारणं ही आता गरज. आणि तसं करायला लागल्यानंतर जी पिढी तयार होईल त्याच्याने खरा एक नवीन अशा प्रकारचा भारत देश निर्माण होईल. आता ते करायला लागलं की त्या मुलांचे जॉब कोणीही राहून घेऊ शकत नाही, कारण त्याची सतत डिमांड राहणार. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर काम करू शकणाऱ्या मुलांना याच्या पुढे भवितव्य असणार. तुम्ही नुसती मानवी बुद्धिमत्ता असून चालणार नाही, नुसती कृत्रिम बुद्धिमत्ता असून चालणार नाही, तर मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची भागीदारी करून याच्या पुढचं जग निर्माण होणार. त्याच्यामुळे त्याच्यात तुम्ही कुठे आहात ह्याला महत्व आहे. म्हणजे जसं इलेक्ट्रिसिटी तुम्हाला ग्रीडवरून मिळते, तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला इंटरनेटच्या ग्रीडवरून मिळणार आहे. तुम्ही तो विकत घेणार आहात. इतक्या रुपयाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इतक्या पैशांना आर्टिफिशियल, असं तुम्ही तो विकत घेऊन तुमच्या जीवनामध्ये एक नवीन पद्धतीने जगणार आहात. तर त्यामुळे त्या जगामध्ये आपली मुलं यशस्वी व्हावी या दृष्टीने त्यांना एका बाजूने अधिक चांगलं प्रेमाचा परिपोष करणारा मनुष्य बनवणं, एकमेकांची काळजी घेणारा, सहिष्णू, सुसंस्कृत आणि सर्जनशील अशी व्यक्तिमत्व त्यांची निर्माण करणं हे शिक्षणाचं महत्वाचं कार्य आहे. आणि नवीन ज्ञान निर्माण करणारे लोक तयार. भारत या शब्दाची व्युत्पत्तीच मुळे अशी आहे की भानाम अभा, अभानाम प्रभा, प्रभानाम ज्ञानम तत्र रता, म्हणजे ज्ञानाच्या उपासनेत रत झालेला म्हणजे भारत, अशी त्याची व्याख्या आहे. आणि तसा भारत निर्माण करणं हे आपलं काम आहे. आणि त्याच्यामुळे बदलत्या जगाचं जे स्वरूप आहे ते निरनिराळ्या 14 दिशांच्या
धांडोळ्यातून मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून पुढे जाण्याचा मार्ग काय, तर तो ज्ञानमार्ग आहे, तो प्रेम मार्ग आहे आणि तो ज्ञानाधिष्ठित कर्म मार्ग आहे. अशा तिन्ही मार्गांचा परिपोष हा करायला मुलांना शिकवणं हे आपलं जीवित कर्तव्य आहे. आपण सर्वजण शिक्षक आहात. आपल्याला दिवसभर कोणाला तरी काही सांगण्याची सवय असते. अशा वेळेला गेली 60 मिनिटं तुम्ही माझे विचार अतिशय शांतपणे ऐकून घेतलेत, याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. भाऊंचेही मनापासून आभार मानतो आणि माझे 4 शब्द संपवतो. संयोजकांना पुन्हा एकदा कृतज्ञता त्यांच्याविषयी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय श्री विवेक सावंत सर यांनी कार्यक्रमाच्या कोऱ्या पाटीवर आपले मार्गदर्शनाचे शब्द उमटवले. बदलत्या जगाला समजून घेताना या विषयावर विचारांची जी शिदोरी आपल्याला आज मिळाली ती नक्कीच सर्वांना भावी काळात उपयोगी होईल अशी मी आशा बाळगते. आजच्या या आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन के वाघ युनिव्हर्सल स्कूलच्या प्राचार्या सौ चित्रा नरवडे मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद कोमल मॅडम. ऋणी आहोत आम्ही आपुले, ते तो शब्द सुमनांचा उपहार, मौल्यवान शब्द आणि वेळ दिला आम्हासाठी, आज मानते मनस्वी आभार. सर, काळभोर रात्रीत एक छोटीशी पंथी ही आशेचा किरण देऊन जाते. अगदी तसेच या कोरोनाच्या कठीण काळात आपले शब्द सूर्यकिरणांसारखे प्रकाशजारी आहेत. पूर्वी जग बदलत होते आणि आत्ताचे जगही कसे विलक्षण वेगाने बदलत आहे, तेही संपत्तीच्या पराकोटीच्या विषमतेतून. ह्याबद्दल आपले अनमोल विचार, तसेच शिक्षण पद्धतीत आवश्यक असणारे बदल जसे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, टू रिपेअर डॅमेज प्लॅनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स दॅट इज IoT यासारख्या अनेक विषयांबद्दल मांडलेल्या अनमोल विचारांसाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते. आपल्या अनुभवांची आणि अनमोल विचारांची जी शिदोरी आपण आम्हाला दिली ती नक्कीच सर्वांना भावी काळासाठी उपयुक्त ठरेल अशी आशाही बाळगते. ज्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हा सर्वांना व्याख्यानमालेची सुवर्णसंधी उपलब्ध झाली ते संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री बाळासाहेब वाघ अर्थात भाऊंचेही मी मनापासून खूप आभार मानते. विश्वस्त माननीय श्री समीर दादा वाघ, विश्वस्त मान्य श्री होळकर दादा, मान्य श्री अशोकभाई मर्चंट, संस्थेचे सचिव मान्य श्री प्राध्यापक केस बंदी सर, शाळा व महाविद्यालयांचे समन्वयक मान्य डॉक्टर भूषण कर्डिले सर, या सर्वांचेही मी के वाघ युनिव्हर्सल स्कूलतर्फे मनापासून आभार मानते. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उपस्थित सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, तांत्रिक सहाय्यक हे सर्वही या सर्वांचेही मी आभार मानते. तर मला सांगण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे की आजच्या या कार्यक्रमासाठी झूम लिंकने जवळपास 900च्या वर आज इथे उपस्थिती आहे आणि फेसबुकसाठी 230हून अधिक श्रोत्यांनी या व्याख्यानमालेतून बदलत्या जगाला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, या सर्वांबद्दल पुन्हा एकदा या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. मी आता मीटिंग लिव्ह केली तर चालेल? हो 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 सर. हो सर. थँक्यू. थँक्यू. बाय. थँक्यू सर. कडले सर, एंड करा. कल्याणी मीटिंग एंड कर बेटा. हॅलो, हॅलो. हा भाऊ बोला. थांबा थांबा. हा बोला भाऊ. पेपंटर आहे का? हा भाषणाला पेपंटर हजर आहे का? हो, दोघं हजर होते बाबा. अरे वा, चांगलं केलं. हा तेवढं काम चांगलं केलं. हो हो, दोघं होते. हा, दोघं होते. त्यांना त्याची गरज जास्त आहे. हो हो हो. काय म्हणले भाऊ, ऐकून येत व्यवस्थित? नाही, आलं आलं आलं. हा, ठीक आहे. आणि त्यांना त्यांच्याशी संवाद कर, काय त्यांना कळालं काय नाही, हो हो हो, करतो. त्यांच्याशी चर्चा कर. चालेल. मी तुम्हाला फोन करायला लावतो त्यांना. हा, फोन करायला जाऊ. आजोबांना फोन करून गेले. हो.
करायचं का मग आता? ठीक आहे बंद हो, कर. करा. हो हो एंड करा चला. हो धन्यवाद. येस सर, धन्यवाद. तू हजर राहायला विशेष